15 डॉक्टर्स त्यांची टीम या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं, डॉक्टर गणेश देवी सरांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुद्दाम आलो आहोत. औरंगाबादहून लोक आलेले आहेत. हे वैशिष्ट्य आहे, विशेष आहे आणि म्हणून सर्वांचं मी आदरपूर्वक स्वागत करतो आणि डॉक्टर गणेश देवी सरांना विनंती करणार आहे कविश्रेष्ठ नारायण सुर्वे यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावे. महाराष्ट्रातले नामवंत प्रतिभासंपन्न भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन ज्यांचा सन्मान केला होता, अनाथ म्हणून जन्माला आले आणि एक महान कवी म्हणून जग सोडून गेले. कविश्रेष्ठ नारायण सुर्वे यांचा 28 वर्ष मला सहवास लाभला. एका अर्थाने ते माझे गुरु. त्यांची परंपरा पुढे चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. कविवर्यांना इथे अभिवादन होत आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या अनेक कविता आपल्या ओठांवरती आहेत, पण 60 वर्षापूर्वी त्यांनी एक कविता लिहिली. नारायण सुर्व्यांची जी पहिली कविता ठरली. कविवर्य नारायण सुर्व्यांच्या कवितेने आपण प्रारंभ करूया. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती. आलं वरीस राबून मी मरू किती. कवळाचे भारे बाई ग, घेऊन चढाव किती. आळाचं पाणी बाई ग, पाणी वढाव किती. घरात ताना माझा ग, तान्हा रडल किती. तान्ह्याचं रड ऐकून पान्हा येईल किती. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती. आलं वरीस राबून मी मरू किती, मी मरू किती. आलं वरीस जमीन नांगरू, अग आलं वरीस जमीन नांगरू. उभं पीक नाचे सोन्यानं फुलू. पर एक मेला सावकार ठोला, हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा. उपाशी राहून ग आम्ही जगाव किती. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती. आलं वरीस राबून मी मरू किती, मी मरू किती, मी मरू किती. या महागाईन बाई घातलं है दोष, या महागाईन बाई घातला है दोष. गळा आवळी बाई सावकारी फास. कुणाच देऊ आणि कुणाच ठेवू, कुणाच देऊ आणि कुणाच ठेवू. अशीच वर्षावर वर्ष जातील किती. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती. आलं वरीस राबून मी मरू किती. कवळाचे भारे बाई ग, घेऊन चढाव किती. आळाचं पाणी बाई ग, पाणी वढाव किती. घरात ताना माझा ग, तान्हा रडल किती. तान्ह्याचं रड ऐकून पान्हा येईल किती. डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती. आलं वरीस राबून मी मरू किती, मी मरू किती. वा. कवी किती मोठा विचारवंत असू शकतो, किती मोठा ज्ञानी असू शकतो, दूरदृष्टी किती मोठी असू शकते, याचं उदाहरण ही कविता आहे. 60 वर्षापूर्वी हे जीवन वास्तव आपल्या कवितेत सुर्व्यांनी मांडलं. एका स्त्रीचं दुःख, ते दुःख आजही तसोभरही कमी झालेलं नाही. कमी खरं तर व्हायला पाहिजे होतं. ते नारायण सुर्वे. स्त्रियांना आपल्या साही वाङ्मयामध्ये, कवितेमध्ये ज्याने प्रतिष्ठा दिली ते नारायण सुर्वे. नारायण सुर्व्यांचा हा स्मृतिदिन
या संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या पाठीमागं खंबीरपणे उभे असलेले भारताच्या राष्ट्रपतींनी ज्यांना राष्ट्रपती पदक देऊन ज्यांच्या कार्याचा गौरव केला ते मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त आदरणीय महेंद्र रोकडे साहेबांना विनंती करतो आपण आजचे मुख्य अतिथी डॉक्टर गणेश देवी सरांचं स्वागत करावं. आमच्या संस्थेचे मुख्य मानद सल्लागार असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस मुंबई यांच्या हस्ते, ते कधीही व्यासपीठावर बसत नाहीत, ते समोरच असतात, त्यांच्या हस्ते डॉक्टर गणेश देवी सरांचं इथे स्वागत होत आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा तज्ज्ञ ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर गणेश देवी सरांचं स्वागत होतं आहे. एक सुंदर अशी साहित्यिक डायरी, शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या संस्थेचं कार्याध्यक्षपद स्वीकारल्यापासून या संस्थेला गतिमान करणारे, सगळ्या अंगाने समृद्ध करणारे आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन इटकर सरांना विनंती करणार आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे, परराष्ट्र मंत्रालयाचे डायरेक्टर अतुल गोतसुर्वे सरांचं स्वागत इथे करावा. कालच ते या पदावर हजर झाले आणि आज आपल्यासाठी इथं आलेले आहेत अतुल गोतसुर्वे सर. धन्यवाद सर. नारायण सुर्वे म्हणजे आमच्या विचारांचं अधिष्ठान आहेत. समतेचा विचार, मानवतेचा विचार त्यांनी आम्हाला दिला, समाजाला दिला. त्यांच्या कवितेतून, साहित्यातून तोच विचार त्याने दिला. हाच विचार पुढं घेऊन जाताना अतिशय मनापासून सुर्व्यांच्या या स्मृतिदिनाचं काम जे करतात आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि पिंपरीला झालेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य समन्वयक सचिन इटकर यांना विनंती करणार आहे प्रास्ताविक करण्यासाठी. नमस्कार. सर्वप्रथम कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतीला मी मनपूर्वक या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नारायण सुर्वेंच्या विचारांचा जागर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पुण्यामध्ये करत असतो. नारायण सुर्व्यांचं साहित्यामधलं जे काही योगदान आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी यांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात नारायण सुर्वेंच्या कवितांनी आणलं. आणि आत्ता या ठिकाणी चंद्रकांतनी जी कविता डोंगरी शेतं माझं ग आपल्यासमोर सादर केली, ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधलं एक प्रेरणा गीत म्हणून अमर शेख हे प्रत्येक सभेमध्ये ही कविता गात असत. हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे. नारायण सुर्वेंचं मोठेपण मी सांगण्याची गरज नाही. खरंच आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत. एक वेगळ्या अर्थाने त्यांनी आम्हाला या देशातील गरिबी, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नाची खरी जाण करून दिली. तसं माझी पिढी ही जागतिकीकरणाच्या ह्याच्यामध्ये वाढलेली आणि मी स्वतः मॅनेजमेंटचं IIM शिक्षण घेऊन जागतिकीकरण या विषयावर खूप काम केलं. अनेक राष्ट्रांमधून फिरलो आणि भारत हा 2020 साली महासत्ता होणार हे स्वप्न घेऊन आम्ही त्यावेळेस काम करायचो. परंतु या देशामध्ये 33% ते 35% लोक दारिद्र्य रेषेखाली राहतात. या देशाची एक दुसरी जी बाजू आहे ज्याच्यामध्ये कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगारांचे प्रश्न आहेत. या देशामध्ये असणारी एक भयावह गरिबी, आरोग्य, इथले अनेक प्रश्न याचा आम्ही कधी विचार केला नाही. आणि नारायण सुर्वे हे ज्यावेळेस गुरु म्हणून लाभले, खरं तर त्यांच्याशी ज्या चर्चा व्हायच्या त्याच्यातून या गोष्टींशी परिचय झाला आणि आयुष्याला एक वेगळी दिशा अशी मिळाली की या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण काहीतरी चांगलं काम करण्याची आपल्याला संधी आहे आणि ते काम आपण केलं पाहिजे. या दृष्टीने एक विचाराला एक वेगळी दिशा नारायण सुर्वेंच्या सहवासामुळे मिळाली. आणि सुर्वे हे आज आपल्याला साहित्यिकांचा अनुभव बऱ्याचदा येतो. आपण बऱ्याचदा असं असतं की काही लोक दुरून खूप चांगली वाटतात आणि जवळ गेल्यानंतर आपला प्रचंड भ्रमनिरास होतो.
कारण त्यांचं विक्षिप्तपणाने वागणं किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये असलेला ड्युएलनेस जो असतो की जो भाषणामधून एक वेगळा असतो आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण त्यांच्या संपर्कात येतो ते ज्या पद्धतीने आपल्याशी वागतात त्यावेळेस बऱ्याचदा भ्रमनिरास होतो. परंतु सुर्वेंच्या बाबतीत हे कधी झालं नाही, कारण नारायण सुर्वे हे खरे भले माणूस होते. त्यांची सगळ्यात मोठी ओळख हे ते असणारे त्यांच्यात असणारं भलेपण, कारण ते जेवढे मोठे साहित्यिक होते त्यापेक्षा मोठे एक माणूस म्हणून त्यांचं मोठेपण आम्हाला सगळ्यात जास्त भावलं. आणि आज ज्यावेळेस आपण एक अशा संक्रमण अवस्थेत आज देशाची वाटचाल सुरू आहे, एका बाजूला असं वाटतं की प्रचंड आशावाद की पुढच्या 10 वर्षामध्ये देश एक महासत्ता होऊ शकतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या बाजूने विचार केला तर ज्या पद्धतीच्या धार्मिक, प्रांतिक, जातीमधल्या वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या ज्या आपल्या अस्मिता ज्या पद्धतीने टोकदार होत आहेत, त्यामुळे कदाचित असं वाटतं की जे मोठं स्वप्न आपण पाहतो आहे ते कदाचित त्याला एक वेगळी डार्क साईडसुद्धा पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला मिळू शकते. आणि अशी एक संक्रमण अवस्था आहे. आज मला या ठिकाणी खरं नारायण सुर्वेंचं आज पहिल्यांदा असं जाणवतं आहे की त्यांची एक पोकळी जाणवते त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या सहवासाची. याचं कारण की ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी चर्चा करायचो आणि अशा प्रश्नांवर चर्चा करायचो त्यावेळेस ते कायम सांगायचे की या जगामधला सगळ्यात एक प्रकार ज्याला आपण म्हणू की एक खरा सुखी माणूस कोण असेल तर तो नारायण सुर्वे. याचं कारण कुठल्याही जातीचं धर्माचं लेबल मला चिटकलं नाही, कारण मी अनाथ म्हणून जन्माला आलो. मला माहीत नाही माझे आई कोण, माझे बाप कोण. मला एक कामगाराच्या गंगाराम सुर्वे या कामगारांनी मला वाढवलं. मला माझी जात धर्म माहीत नाही. मी खरा मानवतावादी, ह्या जगामधला एकमेव माणूस मानवतावादी असणारा हा नारायण सुर्वे आहे, असं ते सांगायचे. आणि आज खरं त्यांच्या विचारांची मला खूप या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होते. खरं तर नारायण सुर्वेंबद्दल आज या ठिकाणी गणेश देवी सर बोलतील. गणेश देवी सर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आज या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. हे या संस्थेचं भाग्य आहे. मी मागच्या वर्षी सरांना विनंती केली होती की सर आपण प्रमुख पाहुणे म्हणून या, परंतु त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांना येता आलं नाही. यावर्षी हा योग जुळून आला आणि सगळ्यात महत्त्वाचा कनेक्ट जो त्यांचा आणि नारायण सुर्वेंचा आहे. नारायण सुर्वेंनी कामगार, कष्टकरी, शेतकरी या जे साहित्याच्या प्रवाहाच्या बाहेर लोक होते त्यांना साहित्याच्या प्रवाहामध्ये आणलं. गणेश देवी सरांनी त्याच्या एक स्टेप पुढे जाऊन जे काम केलं आहे की त्यांनी संपूर्ण आयुष्य हे आदिवासी समाज आणि आदिवासींची भाषा, आदिवासींच्या भाषांचं संवर्धन याच्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं खर्च केलेलं आहे. आणि आज या ठिकाणी अतिशय आनंद होतो तुम्हाला ही गोष्ट सांगताना की नारायण सुर्वेंच्या काही कवितांचा गुजरातीमध्ये अनुवाद हा देवी सरांनी केलेला आहे. हा त्यांचा आणि सुर्वे सरांचा कनेक्ट. आज ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. खरं तर संस्थेच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक या कार्यक्रमासाठी स्वागत करतो. त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती, त्यांचा एक थोडक्यात परिचय मी या ठिकाणी आपल्याला करून देणार आहे. ते संस्थापक आहेत भाषा रिसर्च अँड पब्लिकेशन सेंटर बरोडा आणि आदिवासी अकॅडमी तेजगड गुजरात. आणि पीपल्स लिंग्विस्टिक्स सर्वे ऑफ इंडिया 2010 हा त्यांच्या नेतृत्वाखाली जो पार पडला, त्याच्यामध्ये 780 लिव्हिंग इंडियन लँग्वेजेस आहेत. त्याचं डॉक्युमेंटेशन आणि त्याच्याबद्दलचं संशोधन हे सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. सरांना भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन 2014 साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला, जो आपल्या सर्वांना माहिती आहे. 2015 साली त्यांनी तो वापस केलेला आहे सरकारला. पण त्याच्याबरोबरच त्यांना रायटर्स फाउंडेशनचा पारितोषिक मिळालेला आहे. आणि त्यांनी महाश्वेता देवी आणि लक्ष्मण गायकवाड यांच्यासोबत डिनोटिफाईड अँड नोमॅडिक ट्राईब्स राईट ॲक्शन ग्रुप या संस्थेची ते को फाउंडर आहेत. या दोघांच्या मदतीने त्यांनी ती संस्था स्थापन केली. आणि त्यांचं वानप्रस्थ हे मराठीमधलं पुस्तक आपल्या सर्वांना परिचित आहे. त्याला 6 पुरस्कार मानाचे मराठी साहित्यातले ते देवी सरांना मिळालेले आहेत. त्यांचा परिचय तसा खूप मोठा आहे, पण मला जो योग्य वाटला तो मी आपणासमोर मांडला. खरं तर त्यांच्या भाषणातून त्यांचा जास्त परिचय आपणा सर्वांना या ठिकाणी होणार आहे. आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत अतुल गोतसुर्वे सर. हा माणूस आपणाला पासपोर्ट या विषयामुळे आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण महाराष्ट्रामध्ये खरं तर मागच्या 2 वर्षामध्ये या सरकारचं सगळ्यात ठळक काम जे सगळ्यांना माहीत आहे, 2014 नंतर जर सगळ्यात मोठं काम ज्या देशामध्ये काय झालं असेल तर ते पासपोर्ट हा प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळाला पाहिजे या दृष्टीने सुरू झालेला प्रयत्न. हे एक सगळ्यात मोठं ठळक अचिव्हमेंट. आणि त्याचे जनक आहेत
हे ज्ञानेश्वर मुळे जे आज दिल्लीला परराष्ट्र खात्याचे सचिव आहेत त्यांनी ही मूव्हमेंट सुरू केली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं काम जर कोणी केलं असेल ते अतुल गोस्वामी यांनी केलं. कारण पश्चिम विभागाचे ते या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाचे अधीक्षक म्हणून रिजनल पासपोर्ट ऑफिसर म्हणून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे हे एकच पासपोर्टचं कार्यालय होतं. त्यांनी 6 ठिकाणी आज या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पासपोर्टचे कार्यालय सुरू केलेले आहेत आणि पासपोर्ट पहिल्यांदा मिळायचं म्हणजे 2 ते 3 महिने लागायचे, पण तो आज 15 दिवसामध्ये पोलीस व्हेरिफिकेशनचा आपल्याला पासपोर्ट आज मिळू शकतो. आणि त्यांनी कॉलेजेसमध्ये कॅम्प घेतले आणि आज सामान्यातल्या सामान्य माणसाला पासपोर्ट हा मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी काम केलं. आणि आज त्याचं बक्षीस म्हणून केंद्र सरकारने त्यांना दिल्ली येथे डायरेक्टर इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनचं संचालक म्हणून त्यांची नेमणूक दिल्लीमध्ये झालेली आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांना मागच्या महिन्यातच दिलं होतं आणि त्यांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे ते आज या ठिकाणी दिल्लीहून खास या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा एक दुसरी ओळख अशी आहे की ते स्वतः एक चांगले लेखक आहेत आणि त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरची व्याख्यानं त्यांची अनेक विद्यापीठामध्ये झालेली आहेत आणि अनेक भाषांच्या संदर्भामध्ये संस्कृतीच्या संदर्भामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट म्हणजे आज देशामधला कल्चरल रिलेशन्स आणि बाहेरच्या देशांशी जे इंडियाचं जे कल्चरल रिलेशन्स आणि त्याचं एक्सचेंज होणार आहे त्याचे ते प्रमुख असल्यामुळे मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी कला, नाट्य या क्षेत्राला त्यांचा प्रचंड फायदा पुढच्या काही काळामध्ये निश्चित होणार आहे. खरं सर, आज आपण या ठिकाणी आलात, आपले मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपला जास्त वेळ न घेता फक्त या पुरस्कारासंदर्भात या ठिकाणी मान्यवरांना एवढं सांगू इच्छितो की हा पुरस्कार या अगोदर आदरणीय भाई वैद्य, यशवंतराव गडाख, उत्तम कांबळे, रावसाहेब शिंदे, अप्पा कोरपे, रामनाथ चव्हाण, रेणू गावस्कर, मुक्ता मनोहर, मल्हार आरणकल्ले, गोया सावजे, डॉक्टर प्रल्हाद वडेर, प्राध्यापक विलास पाटील, देवीदास उंचे, ज्ञानेश्वर मुळे, हनुमंतराव गायकवाड, अमर परदेशी, विश्वनाथ देवकर, संदीपकुमार साळुंके, लता ऐवळे, राम दुतांडे, अरुण शेवते इत्यादी मान्यवरांना या अगोदर प्रदान करण्यात आलेला आहे. आणि आज मला अतिशय आनंद होतो आहे की आजचे जे आपले पुरस्कार्थी आहेत ते याच्यामधला एक त्यांचं कर्तृत्व जर पाहिलं ह्या सगळ्या पुरस्कार्थींचं तर हा पुरस्कार या लोकांनी स्वीकारल्यामुळे खरं तर आज या संस्थेला एक प्रकारचं आम्हाला एक अतिशय मानाचं स्थान या ठिकाणी मिळणार आहे. कारण एवढी मोठी उंचीची लोकं आज या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. अनिल पाटील सरांना आज जीवनगौरव पुरस्कार आपण नारायण सुर्वेंच्या नावाने या ठिकाणी प्रदान करणार आहोत. रयत शिक्षण संस्थेची स्थापना सरांच्या आजोबांनी कर्मवीरांनी 1919 साली केली आणि 2 वर्षानंतर रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष होतील. त्यावेळेस कर्मवीरांनी एक स्वप्न पाहिलं होतं की बहुजन समाजातील मुलांना एक ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. आज अनिल पाटील सर त्याच्या पुढे जाऊन एक स्वप्न त्यांनी पाहिलं आहे की 2 वर्षानंतर ज्यावेळेस रयत शिक्षण संस्था 100 वर्षाची होईल तर रयतमधून शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त शिक्षण मिळालं नाही पाहिजे तर त्याला चांगली नोकरीसुद्धा मिळाली पाहिजे या दृष्टीने आज त्यांचं काम चालू आहे. आणि मागच्या 2 वर्षामध्ये कार्याध्यक्ष झाल्यापासून सरांनी रयत शिक्षण संस्थेचा पूर्ण चेहरामोहरा असा बदलला की त्याच्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राचं पार्टिसिपेशन आज सरांनी त्या ठिकाणी आणलं आणि जवळपास 45पेक्षा जास्त कंपन्यांनी आज रयत शिक्षण संस्थेसोबत करार केलेला आहे. आणि रयत शिक्षण संस्थेमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या भावी काळामध्ये चांगली नोकरी मिळाली पाहिजे, त्याचं स्किल अपग्रेडेशन झालं पाहिजे असं एक क्रांतिकारी कार्य अनिल पाटील सरांनी या रयत शिक्षण संस्थेमध्ये केलेलं आहे. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. खरं तर डॉक्टरी पेशा त्यांनी जर कंटिन्यू केला असतं तर फार मोठे डॉक्टर झाले असते, परंतु त्यांनी रयतसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. सर, आम्हाला आपल्या कार्याचा खूप अभिमान आहे आणि आपण हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत. या ठिकाणी आपण सुधाकर गायधने सरांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. खरं तर यशवंतराव चव्हाणच्या जर जुनी भाषणं आपण ऐकली तर त्याच्यामध्ये ते एक कविता कायम सांगायचे. ती कविता अशी होती, ते भाषणामध्ये त्या कविता बऱ्याच वेळा यशवंतराव चव्हाण सांगायचे की आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक फिरकता फिरकेना. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक फिरकता फिरकेना. म्हणून तिथेच सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तर गर्दी हटता हटेना. आणि ही कविता लिहिली सुधाकर गायधनेंनी. आज ते विदर्भातले आहेत, नागपूरचे आहेत. या कार्यक्रमाला खास नागपूरहून या ठिकाणी उपस्थित झाले. सर, मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल
आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभारही मानतो. खरं तर आम्ही दरवर्षी एक विदर्भातल्या माणसाला पुरस्कार देतो. त्या मानाने आम्ही संस्थेच्या मार्फत थोड्याफार प्रमाणात विदर्भातला अनुशेष भरण्याचं काम मागच्या 7 वर्षामध्ये केलेलं आहे आणि अनेक विदर्भातले मोठे साहित्यिक या संस्थेच्या मंचावर आलेले आहेत. भाऊसाहेब भोईर हे नारायण सुर्वेंचे मानसपुत्रच. म्हणजे आज या ठिकाणी मला सांगताना खरं तर ते त्यांना आवडत नाही ते सांगितलेलं, पण मला या ठिकाणी आपलं सांगितलं पाहिजे की नारायण सुर्वेंचा शेवटचा काळ अतिशय हालाकीचा होता. शेवटचे 5 ते 6 वर्ष आणि ज्या लोकांनी आयुष्यभर त्यांच्याकडनं खूप फायदा करून घेतला ती लोकं त्यांच्याकडे फिरकलीसुद्धा नाहीत. आणि ज्या माणसाने शेवटच्या काळामध्ये त्यांना खंबीर साथ दिली, आर्थिकदृष्ट्या नारायण सुर्वेंना मदत केली, तो माणूस म्हणजे भाऊसाहेब भोईर. त्यांचा दवाखाना असेल, त्यांचा औषध उपचार असेल आणि त्यांनी त्याचा कुठेही त्याची वाच्यता केलेली नाही. पण मला आज या ठिकाणी ज्यावेळेस ते हा पुरस्कार स्वीकारतात, नारायण सुर्वे त्यांना मानसपुत्र म्हणायचे, म्हणून या ठिकाणी आपण सगळे कुटुंबातले सदस्य आहोत म्हणून हा या ठिकाणी मी भाऊसाहेबांचं ते एक गोष्ट आपणासमोर या ठिकाणी सांगितली. सुनीताराजे पवार यांना मी यावर्षी नारायण सुर्वे यांच्या नावाने स्नेहबंध हा पुरस्कार देतो आहोत. संस्कृती प्रकाशनच्या त्या प्रमुख आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रहमतपूरसारख्या खेडेगावातून त्या पुणे या शहरात आल्या आणि कुठलीही प्रकाशनाची त्यांना कुठलीही बॅकग्राऊंड नव्हती. एक ग्रामीण भागातून आलेली स्त्री पुण्यासारख्या जिथे आज आपण जर त्या नारायणपेठ सदाशिव पेठेत जर गेलो तर प्रत्येक दुकानाआड एक प्रकाशक आहे. इतकं मोठं कॉम्पिटिशन असताना पुण्यामध्ये त्यांनी संस्कृती प्रकाशन नावाची ही संस्था सुरू नाही केली तर नावारूपाला आणली आणि आज अनेक चांगल्या साहित्यिकांची पुस्तकं संस्कृती प्रकाशनमार्फत प्रकाशित झालेली आहेत. आज त्यांचंही करिअर हे अतिशय यशस्वी करिअर आहे आणि मराठी साहित्यामध्ये त्यांचं योगदान प्रकाशन क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मी संस्थेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आम्ही दरवर्षी एक नवकवीला सुर्वेंच्या नावाचा पुरस्कार देतो. यावेळेस नितीन शिंदेंना आम्ही तो पुरस्कार देतो आहे. यांनी नितीन शिंदेंनी शिवाजी महाराजांवर एक महाकाव्य लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं त्याचं स्वागत झालेलं आहे आणि हे काम नितीन शिंदेंनी अतिशय तरुण वयात केलं. त्यांची अनेक पुस्तके आता प्रकाशित होत आहेत, कादंबऱ्या पण त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल मी संस्थेतर्फे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपला जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. माफ करा अभिजित सर, काय माझं तुमच्यावर जास्त प्रेम आहे त्याच्यामुळे तुमचं नाव घ्यायचं राहिलं. कारण अभिजित वैद्य सर हे आम्हाला एक कुटुंबाप्रमाणे ते मार्गदर्शन करत असतात. खरं तर सुर्वे हे भला माणूस होते, मी पहिल्यांदा सांगितलं. आणि नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार हा दरवर्षी आम्ही देतो. यावर्षी तो अभिजित वैद्य सरांना आम्ही या ठिकाणी देतो आहे. ते पुरस्कार शक्यतो घेत नाहीत. खरं तर आम्ही त्यांना गळ घातली, आग्रहाने त्यांना आग्रह केला आणि आमचा प्रेमाचा आग्रह त्यांनी मोडला नाही तर त्यांनी हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला. खरं तर मी सर आपला खूप ऋणी आहे, कारण आपलं काम एवढं मोठं आहे. आज काय होतं की डॉक्टर म्हणलं की लोकांना भीती वाटते. डॉक्टरकडे जायचं म्हणलं तर तो न गेल्यानंतर एक 50% आजार बरा होतो, कारण ज्या पद्धतीचं रॅकेट आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये चालतं. परंतु मला या ठिकाणी आपल्याला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की अभिजित वैद्य हे एक अतिशय प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत, हृदयरोग तज्ज्ञ आहेत. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते गरिबांसाठी एक क्लिनिक चालवतात. आपल्या इथल्या मेन जे सगळी झोपडपट्टी आहे त्या भागामध्ये, आणि तिथे ते गरिबांना अतिशय माफक दरामध्ये काही वेळेला विनाशुल्क त्यांची तपासणी करतात. आणि आरोग्य सेनाचे ते अध्यक्ष आहेत. ज्या ज्यावेळेस देशामध्ये कुठलाही भूकंप असेल, कुठलाही एक प्रकारची आपत्ती येते, त्यावेळेस सगळ्यात पुढं नाव असतं अभिजित वैद्य सरांचं. मग ते काश्मीरमध्ये काही झालं तर ते तिथं जातील, कुठं भूकंप झाला गुजरातला ते तिथं जातील. आणि आरोग्य सेनेचं आज जाळं हे देशामध्ये सगळीकडे विणलं गेलेलं आहे. आणि जनरिक मेडिसिन्स ही वापरली पाहिजेत आणि त्यातून पेशंटचा खर्च कमी झाला पाहिजे या दृष्टीने ते कायम कार्यरत असतात. खरं तर आज राष्ट्रसेवा दलाचे ते प्रमुख आहेत, अनेक संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत. खरंच आमच्या अखे महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणाची संस्था आहे, भाई वैद्य आणि अभिजित वैद्य सरांचं आम्हाला कायम मार्गदर्शन मिळालेलं आहे. म्हणून सर आम्ही आपले ऋणी आहोत, आपण हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला. धन्यवाद. खूप मोठी माणसं आहेत, सगळ्यांचीच नावं घेणार नाही, पण जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात काहींची नावं घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये पुण्यभूषणचे डॉक्टर सतीश देसाई इथं उपस्थित आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आहेत.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले सर आहेत, तुरुंग प्रमुख विठ्ठलराव जाधव सर इथं आहेत, प्राचार्य अशोक बोहिटे आहेत, अरविंद बुरुंगले सर आहेत, अनेक मान्यवर इथं आहेत. सगळ्यांचाच उल्लेख करता येणार नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं आणखी आमच्या आदिनाथ साळवी सर इथं उपस्थित आहेत. तुम्ही वाचत असता त्यांच्याबद्दल. या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. राजन खान, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान मला दिसले नाहीत, आलेले आहेत, त्यांचंही स्वागत मी आमच्या या पुढे या सर, पुढे या आहे जागा, या. त्यांचंही ते मनपूर्वक स्वागत. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे साहेब आहेत, प्रकाशन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी सर आहेत, डॉक्टर अरविंद संगमनेरकर आहेत. खूप मोठी माणसं आज इथं उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि नारायण सुर्वे पुरस्कार आपण आता प्रदान करतो आहोत. यावर्षी आपण रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील सरांना प्रदान करणार आहोत. 4,60,000 विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. 2,33,000 विद्यार्थी बहुजन समाजातले आहेत, लक्षात ठेवा. आणि त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये 2,11,500 मुली शिक्षण घेत आहेत. प्रचंड असा व्याप आहे. 438 माध्यमिक शाळा, 8 ट्रेनिंग कॉलेजेस, 42 सिनियर कॉलेजेस, 78 बोर्डिंग हाऊसेस, 8 आश्रमशाळा, 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था. इतका मोठा व्याप या संस्थेचा जे सांभाळत आहेत आणि खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचं काम जे करतायत ते डॉक्टर अनिल पाटील सरांना या वर्षीचा कविश्रेष्ठ नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याची विनंती आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी सरांना करतो. कैवर्य नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार. नुकताच मी हडपसरला जाऊन आलो. अभिनव उपक्रम SM जोशी महाविद्यालयामध्ये आहे. 650 विद्यार्थ्यांना बसून अभ्यास करता येईल अशी अभ्यासिका सरांनी बनवली आहे. खरंच कौतुकास्पद असं काम आहे, फार मोठं काम आहे. त्यांच्या जीवन कार्याचा गौरव इथे होतो आहे. मित्रो, नारायण सुर्वे भला माणूस हा पुरस्कार यावर्षी आपण प्रदान करणार आहोत. महाराष्ट्रातले नाही तर भारतातही त्यांची ख्याती आहे. ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ, आरोग्य सेना स्थापन केली. फक्त माणसाच्या आरोग्यासाठी नाही, भारतीयांच्या मानसिक आरोग्यासाठी ती आरोग्य सेना काम करते आहे. आणि म्हणून त्यांनी सुरू केलेलं पुरोगामी जनगर्जना हे जे मासिक आहे ते इतकं जनजागरण करतं आहे, माणसाचा आतला आवाज जागा करण्याचं काम करतं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी होती आहे त्याला पुन्हा जिवंतपणे उभं करण्याचं काम त्यांच्या जनगर्जना या मासिकाने केलेलं आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे हे सांगण्याचं कामही त्या मासिकाने केलेलं आहे. गोरगरिबांसाठी स्वस्तात औषधं देणारे, स्वस्तात उपचार देणारे गोरगरिबांचे कनवाळू डॉक्टर अभिजित वैद्य यांना भला माणूस पुरस्कार प्रदान होतो आहे. भाई वैद्य यांचे चिरंजीव आहेत, पण भाई वैद्य आणि डॉक्टर अभिजित वैद्य यांचं काम फार वेगळं आहे हे सांगतो. अभिजित वैद्य यांची स्वतःची कामाची ओळख आहे. त्या कामातून त्यांनी उभं केलेलं व्यापक असं सामाजिक काम आमच्या डोळ्यासमोर आलं आणि त्यामुळे यावर्षी आम्ही हा भला माणूस पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं ठरवलं. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे डॉक्टर अभिजित वैद्य यांना. कविश्रेष्ठ नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करतो आहोत. कविवर्य महाकवी सुधाकर गायधनी सरांना
नागपूरहून ते आवर्जून इथं आलेले आहेत. मी डॉक्टर गणेश देवी सरांना विनंती करणार आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी कवितेला सामाजिक श्रीमंती देण्याचं काम ज्या ज्या कवींनी केलेलं आहे त्यामध्ये सुधाकर गायधनी सरांचं नाव घेतलं पाहिजे. कबरीतला समाधिस्थ, देवदूत, मोकाट ग्रहांचा फकीर, गोफनगोटा, महावाक्य, समग्र देवदूत, महाकाव्य, मृगजळ आणि ओंजळ, योगिनींच्या स्वप्न सावल्या अशा अनेक कविता संग्रहाचे कवी, 125हून अधिक नभोनाट्य, 3 नाटकं ज्यांनी लिहिली, देवदूतचा हिंदी, इंग्रजी, गुजराती अनेक भाषांमध्ये अनुवादही झाला. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना मिळाला आणि भारताच्या राष्ट्रपतींकडून घेतलं जाणारं बहुभाषिक जे कवी संमेलन असतं गणतंत्र दिवशी, त्या गणतंत्र कवी संमेलनामध्ये सहभागी होण्याचा मान ज्यांना लाभला ते सुधाकर गायधनी यांना यावर्षीचा साहित्य पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे. मित्रो, यानंतर मगाशी ज्यांनी उल्लेख केला भाऊसाहेब भोईरांचा, भाऊसाहेब भोईर हे मानसपुत्र असा उल्लेख केला, पण भाऊसाहेब भोईर असोत, पुरुषोत्तम सदाफुले असोत, सुर्वे असं मानसपुत्र वगैरे मानायचे नाही, पण पुत्रवत त्यांनी प्रेम केलं आणि आपले वडील समजून भाऊसाहेबांनी त्यांची सेवा केली. एवढी नुसती सेवाच केली नाही तर नारायण सुर्वे यांनी दिलेले विचार प्रत्यक्ष जगण्यामध्ये आचरणात आणले. पिंपरी चिंचवडला झोपडपट्टीतल्या मुलांसाठी त्यांनी केलेलं काम आम्हाला फार मोलाचं वाटलं. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन त्यांनी पिंपरी चिंचवडला भरवला. 105 महाराष्ट्रातल्या 105 कवींचा मानपत्र देऊन, दरवर्षी मानपत्र देतात ते, 105 कवींचा त्यांनी सन्मान केला आणि पिंपरी चिंचवडला साहित्यिक सांस्कृतिक चेहरा देण्याचं काम भाऊसाहेब भोईरांनी केलं. आशा भोसले, लता दीदीसुद्धा त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित असतात. एवढं मोठं काम करूनसुद्धा नारायण सुर्व्यांसारखं पाय जमिनीवर असणारा माणूस भाऊसाहेब भोईर यांना यावर्षीचा सांस्कृतिक सेवा पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत. तुमच्या स्वागताध्यक्षपदाखाली कधी अखिल भारतीय संमेलन घ्या, डॉक्टर सतीश देसाई आहेत इथं, त्यांचं घ्या सल्ला जरा. पिंपरी चिंचवडला परत एकदा त्यांची इच्छा आहे एकदा साहित्य संमेलन घेण्याची. नारायण सुर्व्यांच्या कविता आपण वाचल्यानंतर लक्षात येईल, कामगारांचं दुःख तर आहेच, कष्टकऱ्यांचं दुःख आहे, पण स्त्रियांचं दुःख फार चांगल्या पद्धतीने सुर्व्याने आपल्या कवितांमध्ये मांडलेला आहे. स्त्री पुरुष समानतेचा विचार काही ठिकाणी डोकावतो, अतिशय चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त झालेले नारायण सुर्वे. आम्ही दरवर्षी एका महिलेचा सन्मान करतो. नारायण सुर्वे असे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते की ज्यांनी सावित्रीबाई फुल्यांचा उल्लेख करून आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. हा सुद्धा आदर्श घेण्यासारखा आहे. यावर्षी आम्ही नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कारासाठी संस्कृती प्रकाशनाच्या प्रमुख सुनीताराजे पवार यांची निवड केलेली आहे. सरांना विनंती करतो, 15 वर्षापूर्वी स्थापन केलेली ही संस्था महाराष्ट्रात इतकी लोकप्रिय झालेली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष म्हणूनही त्या काम करतात आणि ग्रामीण भागातल्या लेखकांना व्यासपीठ देण्याचं काम प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. नारायण सुर्व्यांच्या वेदनेशी जवळचं नातं सांगणारं काम सुनीताराजे पवार यांच्याकडून घडलेलं आहे. त्यांचा गौरव स्नेहबंध पुरस्कार देऊन होतो आहे. ती 2 वर्ष लास्ट बेंच, मी छत्रपती शिवाजी भोसले आणि बायको माझी लाडकी अशी 4 पुस्तकं ज्यांनी लिहिली, पण लास्ट बेंच ही कादंबरी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांच्या दुःखावर लिहिलेली आहे, त्यांच्या वेदनेवर लिहिलेली आहे. सुर्वे अनाथ होते, उपेक्षित होते, सुर्व्यांनी ते भोगलं होतं, अनुभवलं होतं. आम्ही ही कादंबरी मुद्दाम निवडलेली आहे. ही कादंबरी आपण वाचली पाहिजे.
मी नितीन शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करतो. हा तरुण लेखक त्या कादंबरीचा लेखक आहे. महाराष्ट्रातल्या समीक्षकांना अजून माहिती नाही की किती सुंदर कादंबरी या लेखकानं लिहिलेली आहे. जे नारायण सुर्व्यांना अपेक्षित होतं तेच दुःख, ती वेदना, ती मूल्य या कादंबरीमध्ये त्यांनी मांडलेले आहेत. लास्ट बेंच या कादंबरीसाठी नारायण सुर्वे सनद पुरस्कार त्यांना प्रदान होतो आहे. सर, 2 विशेष सन्मान इथे आम्ही करतो आहोत. महात्मा गांधींचं नाव आजच्या पिढीला माहिती आहे की नाही असा एक मनामध्ये प्रश्न येतो. एखादा जर कोणी व्यसनमुक्तीचं काम करू लागला तर त्याला वेड्यात काढतील, अरे काय हा व्यसनमुक्तीचं काम करतो. बंद झालेले बार आता पुन्हा ओपन झालेले आहेत शहरामध्ये. कशी व्यसनमुक्ती करायची हा पडलेला प्रश्न. पण महाराष्ट्र सरकारनं यावर्षी व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन ज्यांचा गौरव केला त्यांचा सन्मान ही संस्था करते आहे. कामगार नेते बाळासाहेब बाणखेल यांना विनंती करतो आपण समोर यावं आणि आदरणीय अतुल गोतसुर्वे सरांना विनंती करतो यांचा सन्मान आपण करावा. महाराष्ट्र शासनाने त्यांना सन्मानित केलं आहे महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार देऊन. त्यांचा इथे गौरव होतो आहे. खूप चांगली माणसं आजही समाजात आहेत याचं उदाहरण हे बाळासाहेब बाणखेले. आदरणीय डॉक्टर सरांना विनंती करतो, सचिन इटकर सरांना विनंती करतो. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे आमच्या साहित्य कला प्रसारणी सभेचा आधारस्तंभ असलेले आमचे मार्गदर्शक डॉक्टर आशुतोष गाडेकर यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. पडद्यामागे राहून सामाजिक मूल्यासाठी अतिशय चांगलं काम करणारे डॉक्टर आशुतोष गाडेकर सरांचाही सन्मान. डॉक्टर गाडेकर सरांचा सन्मान होत आहे. धन्यवाद सर. सर्वांना धन्यवाद देतो. पुण्याच्या तुरुंग विभागाचे स्पेशल आय.जी. आदरणीय विठ्ठल जाधव सर आणि इराणहून पुण्यात आलेल्या पण आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या रेश्मा साबुनी मॅडम, आइए आप. रेश्मा मॅडम, सुर्व्यांची कविता रशियामध्ये पोचली आणि आज इराणचा एक रसिक सुर्व्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. हे प्रातिनिधिक 2 सन्मान आम्ही केलेले आहेत. अमितजी माईक द्या वरती. झोपडपट्टीतल्या मुलांचं दुःख कादंबरीत मांडावं असं का वाटलं? उद्धवजी, सर्वप्रथम मी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांनी लास्ट बेंच या कादंबरीची या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्या कविवर्य नारायण सुर्वेंनी वंचितांची, उपेक्षितांची दुःख, आक्रोश आणि त्यांच्या वेदना आयुष्यभर आपल्या कवितांमधून, आपल्या लेखनांमधून मांडल्या, त्या नारायण सुर्वेंच्या नावाने हा पुरस्कार मला मिळतोय हे मी माझं भाग्य समजतो. वा, नाही हा विषय कसा तुम्ही मांडला? सरांच्या प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो त्या ठिकाणी माझा संपर्क शाळेमध्ये असल्यापासून आणि माझ्या आजूबाजूच्या परिसरात अशाच पद्धतीची वंचित आणि गरीब विद्यार्थी मुलं होती ज्यांच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालो आणि त्यामुळे मला त्यांच्या वेदना, दुःख या लहानपणापासून मी पाहत आलो होतो.
त्यानंतर मी शिक्षक झालो आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये लाल बहादूर शास्त्री हायस्कूलमध्ये रुजू झालो. तर मागच्या 5 वर्षामध्ये त्याच सर्व मुलांशी, झोपडपट्टीतल्या मुलांच्या त्यांच्या दुःखांशी, वेदनांशी पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी जवळून बघितल्या आणि मला माझे तर पाठीमागचे दिवस आठवले की कशा पद्धतीनं ही वंचित मुलं या ठिकाणी हे करत असतात. मला एक सांगा, ही आजकाल काय होतं, प्रकाशक नाही भेटला ना स्वतःच पुस्तक प्रकाशित करतात लोक. ही कादंबरी प्रकाशित करायला तुम्ही स्वतः प्रकाशित केली का एखादा कोणी प्रकाशक भेटला तुम्हाला? वर्डस्मिथ पब्लिकेशनचे संचालक माननीय श्री मंदार उगार सर या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत उमद व्यक्तिमत्व, समाजाची आणि सामाजिक प्रश्नांची जाण आणि भान असलेलं व्यक्तिमत्व आणि शिवाय काहीतरी करून दाखवण्याची, समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांना आहे. आणि त्या तळमळीतून जेव्हा मी त्यांना ती कादंबरी वाचायला दिली त्यावेळी अत्यंत स्फोटक असे काही त्यात वाक्य होती, धार्मिक विषय पण त्याच्यामध्ये घेतलेले होते, पण तरीसुद्धा त्यांनी ती मान्यता दिली ती कादंबरी छापायला. म्हणजे मंदार उगार सरांनी काढली का? मंदार उगार सरांचं मी या ठिकाणी मनापासून एका वाक्यात उत्तर द्या. हा पुरस्कार घेतल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणती भावना आहे? माझ्या मनामध्ये अत्यंत कृतज्ञतेची भावना आहे की ज्या मंदार उगार सरांनी, ज्या उद्धव कानडेंनी माझ्यातल्या लेखनाला एक चांगली वाट या ठिकाणी दिलेली आहे आणि मला यापुढेही समाजातल्या अशा विविध प्रश्नांना लेखनातून मांडण्याचं नक्कीच आवडेल. सभ्य स्त्री पुरुष हो, तुम्ही सोडून सगळे असे करायचे. मी शेवटी जाताना एवढंच म्हणतो की भल्या माणसांनो, तुमच्यासहित सगळे आता देशातल्या या परिस्थितीच्या विरोधी आपण योद्धा बनण्याची गरज आहे. धन्यवाद. वा वा. रयत शिक्षण संस्था 1919 मध्ये स्थापन झाली. पुढच्या वर्षी शतक महोत्सव सुरू होईल. इटकर सरांनी सांगितलं, कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा अतिशय मोठ्या मेहनतीनं पुढे चालवणारे कविवर्य नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील सरांना विनंती करणार आहे, या पुरस्काराला आपण उत्तर द्यावं. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. माननीय पद्मश्री गणेश देवीसाहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व नारायण सुर्वेंच्यावर प्रेम करणारे आपण सर्व. एका महिन्यापूर्वी सचिन इटकरांचा फोन आला की आपणाला नारायण सुर्वेंच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार द्यायचं ठरवलेलं आहे. ज्यावेळी पुरस्कार स्वीकारत असताना रयतमध्ये आम्ही हा पुरस्कार एका व्यक्तीचा नसतो. हा पुरस्कार माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या 16,000 शिक्षकांचा, 4.5 लाख विद्यार्थ्यांचा आणि हजारो आमच्या कार्यकर्त्यांचा आहे. नारायण सुर्वे हे नाव कवितेत खूप वेळा ऐकलेलं आहे, पण पहिल्यांदाच लक्षात आलं की रयतचं आणि नारायण सुर्वेंचं एक अदृश्य नातं आहे. एक अनाथ विद्यार्थी, अनाथ मुलगा म्हटलं तरी चालेल, पण अनाथ या शब्दाच्या बरोबर रयतचं नातं जोडलेलं आहे. रयतनं हजारो अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण करून मोठं केलं नव्हे तर परदेशीसुद्धा पाठवलेलं आहे. नारायण सुर्वेंचं ज्यांनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ते कामगार क्षेत्र, बहुजनांचं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेनं गेली 98 वर्षे काम केलं आहे म्हटलं तरी चालेल. आणि आणखीन एक नातं आहे की नारायण सुर्वे हे शिक्षक होते आणि आम्हीही शिक्षणामध्येच काम करतो आहे. आणखीन एक आज पुरस्कार करत असताना खऱ्या अर्थाने मी नारायण सुर्वेंचा आशीर्वाद मानतो. अनाथ होते ते, त्यांना गंगाराम सुर्वे भेटले, पण आज महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळग्रस्त आहेत, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्या 42 घरातून 42 मुलं मी सातारला आणलेली आहेत. खऱ्या अर्थानं हा पुरस्कार म्हणजे या 42 मुलांना एका पित्यानं दिलेला आशीर्वाद आहे म्हटलं तरी चालेल. ही संस्था अण्णांनी स्थापन केली. 1 विद्यार्थी 30 रुपयाचं बजेट आणि मगाशी आकडा सांगितला एवढा प्रचंड आहे. सर, आपण शिक्षण देतो. 16 वर्ष शिकल्यानंतर
त्या प्रत्येक हाताला जर काम मिळालं नसेल तर मग 10 लाखाचा मोर्चा निघतो आहे, 20 लाखाचा मोर्चा निघतो आहे आणि 50 लाखाचा मोर्चा निघतो. मोर्चे का निघतात, कशासाठी निघतात याचा विचार करता आम्ही गेल्या काही वर्षामध्ये आपण रयतनं खूप शिक्षण दिलं. तसं जर मी माजी विद्यार्थी म्हटलं तर 4 कोटी हे रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत. काळ बदलला, वेळ बदलला, वेळेप्रमाणे शिक्षणाची ही पद्धत बदलली पाहिजे, पण ती नाळ न सोडता. आज ही संस्था खूप मोठी आहे, पण आजही पालघरमध्ये आज 10 आश्रमशाळा आम्ही चालवतो आहे, जिथं तुम्ही 3 तासाच्या प्रवासामध्ये तुम्हाला एक बस भेटणार नाही, ST भेटणार नाही, तुम्हाला एक टेम्पो भेटणार नाही, मोटरसायकल भेटणार नाही. तुम्हाला एकदा त्या गावामध्ये गेलं तर तुमचा मोबाईल विसरून जायचा. एवढ्या रिमोट प्लेसमध्ये सुद्धा आज आम्ही 5,000 आदिवासींचं काम करतो आहे. चांग्याचा पाडा आहे, पडवळ पाडा आहे, वावर आहे, चांबरशेत आहे, खरशेत आहे, आसाने आहे. अगदी तुमचं पुणे जिल्ह्यातलं लँडस्लाईड झालेलं माळीणलासुद्धा मी काम करतो आहे. तिथेही तेवढंच उत्तम काम करतो आहे. सातारपासून 32 मैल बामणोली आहे. वासोट्याचा किल्ला आहे, तिथनं 2.5 तास मोटरबोटीतनं जावा, नंतर 1 तास नदीच्या पात्रातनं गेल्यानंतर खरोशी नावाचं गाव येतं. त्या गावातला प्रत्येक येणारा विद्यार्थी हा जंगलातनं येतो आहे. शाळेत आला तर आनंद मानायचा, घरी पोचला तर आईबापाने आनंद मानायचा. त्या गावातही मी शाळा चालवतो आहे. एक दिवस असा जात नाही की साप निघत नाही. तिथंही शाळा आहे, ती शाळा आहे. शिक्षण द्यायचं असेल तर उत्तम शिक्षण दिलं पाहिजे, डिजिटलच्या पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे. आणि एक रयतनं सुरुवात केलेली आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, IT, ॲग्री, स्किल आणि त्याच्यानंतर भाकरी इथपर्यंतची सोय करून मुलांना दिली पाहिजे, तरच रयतचं आहे. केवळ बेकाराचे तांडे करून इथून पुढच्या काळामध्ये चालणार नाही आहे. तुम्हाला स्किल मस्ट आहे. काळाप्रमाणे लागणारं हे शिक्षण देण्याच्या दृष्टीनं आज रयतनं मागाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 70 ॲग्रो इंडस्ट्रीज एकत्रित फली नावाची संस्था आम्ही उभी केली. पहिली ते 10वीपर्यंत 12वीपर्यंत जर बघत असाल तर 65% मुलं, 80% मुलं ही शेतकऱ्यांची मुली तुमच्या आमच्यामध्ये शिकत आहेत. पण पहिली ते 12वीपर्यंत शेतीविषयक एक शब्द नाही. शेती सोडून सगळं काही भरलेलं आहे आणि मुलं मात्र ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी ॲग्रीसाठी आपण केलेलं आहे. जैन इरिगेशन बरोबर केला, BVG ग्रुप बरोबर केलं, 70 ॲग्रो इंडस्ट्रीजने एकत्रित आले. त्याच्यामध्ये गोदरेज आहे, अमूल आहे, स्टार आहे, फिनोलेक्स पाईप्ससारख्या लोकांच्याबरोबर आज काम करतो आहे. नुसतं शिकून चालणार नाही आहे. शिक्षणाच्या बरोबर त्याला स्किल मिळालं पाहिजे. आणि मग NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट बरोबर करार केला, महाराष्ट्र स्किल बरोबर करार केलेला आहे, TCS बरोबर करार केलेला आहे, बॉश बरोबर करार केलेला आहे. केवळ एकच डोळ्यासमोर आहे की त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या 16 वर्ष शिकल्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. खऱ्या अर्थानं शिक्षण हे लोकाभिमुख हे व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीचं केवळ शिक्षणासाठी शिक्षण म्हणून नाही. आणि अण्णांनी ज्यावेळी पहिला विद्यार्थी आणला त्याचवेळी सांगितलं की स्वावलंबन याचा अर्थ स्वावलंबनावर तुझं शिक्षण झालं पाहिजे आणि शिक्षणाबरोबर तू स्वतःसुद्धा स्वावलंबी झाला पाहिजे. आणि तेच अण्णांनी जे ठरवलं ब्रीदवाक्य आम्ही आत्ता पूर्ण करतो आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये रयतला 100 वर्ष होत आहेत आम्हाला. आणि या 100च्या निमित्त एक वेगळे उपक्रम करतो आहे. आणि पहिला उपक्रम म्हणजे प्रत्येक मुलाच्या हाताला काम पाहिजे. मी या जातीचा, धर्माचा, पंथाचा, पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त ही बिरुद न मागता मुलाच्या गुणवत्तेवर त्याला नोकरी मिळाली पाहिजे किंवा त्याचा व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि तो व्यवसाय करण्यासाठी लागणारं सर्व ताकद ही रयत शिक्षण संस्था त्याच्या मागं उभं केलेलं आहे. सुदैवानं आज नारायण सुर्वेंचा हा पुरस्कार आम्ही आमच्या रयत शिक्षण संस्थेला मिळालेला एक आशीर्वादच मानतो. आणि या आशीर्वादाच्या वाटचालीवर पुढची शताब्दीची वाटचाल आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू अशी मी अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. 1-2 सन्मान आम्ही करतो आहोत. गणेश देवी सरांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुलेखा देवी इथं उपस्थित आहे. रजनी कानडे यांना विनंती करतो आपण पुढे यावं. आणि आदरणीय मॅडम इथं उपस्थित आहेत. आमचं भाग्य आहे त्या आवर्जून इथं आल्यात. त्यांचा सन्मान संस्थेच्या वतीने इथं करावा. अनिल पाटील सरांच्या सौभाग्यवती इथं आहेत. त्यांनाही विनंती करतो आपण पुढे यावं. आमच्या संस्थेच्या वतीने सौभाग्यवती सुलेखा देवी यांचा सन्मान आपण करतो आहोत. अविस्मरणीय ही घटना आहे.
आणि ज्यांच्या बळावर अनिल पाटील सर रयत शिक्षण संस्थेचं काम करतात त्या सौभाग्यवती पाटील मॅडम, खूप वेळ त्यांना दिला जातो, त्यांचाही सन्मान इथे होतो आहे. गोतसुर्वे सरांचं नाव ऐकल्याबरोबर मला खूप आनंद झाला. आडनाव ऐकल्याबरोबर वाटलं सुर्वेच परत भेटले की काय आपल्याला, इतका आनंद झाला. खरं सांगतो, फुले शाहू आंबेडकरांचं नाव आपण घेतो पण त्यांचा विचार आपण समजून घेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैचारिकदृष्ट्या खरे कोणाला समजले असतील तर अतुल गोतसुर्वे सरांना. त्याने अनेक ठिकाणी व्याख्यानातून ते सांगितलेलं आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याचा पदभार घेऊनसुद्धा आज ते आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित आहेत. आदरणीय अतुल गोतसुर्वे सरांना मी विनंती करतो आपले विचार मांडण्यासाठी. सन्माननीय विचारपीठ, बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी सचिन इटकर यांचे आभार मानेन की त्यांनी मला या अशा मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमास आमंत्रित केलं. आणि त्यांना मी एक असं म्हणेल की ते जोहरी आहेत एक प्रकारचे मोठे, कारण तुम्ही पाहिलं की प्रत्येक माणूस जो त्यांनी आज निवडला तो किती चांगल्या प्रकारे बोलतोय. म्हणजे प्रत्येक माणसाचं जे बोलणं ऐकलं आणि मला फार आवडतं. म्हणजे मी 2-3 वर्ष कार्यक्रमाला येतोय आणि प्रत्येक वेळेस जो माणूस त्यांनी निवडला तो अतिशय प्रगल्भतेने बोलतो. किती डीप ॲनालिसिस आहे ह्युमन बीइंगचं, किती म्हणजे मानवतावादी विचार आहेत. आणि एक म्हणजे जो माणूस पूर्ण स्वतःशी प्रामाणिक आहे तोच माणूस असे विचार मांडू शकतो. म्हणजे प्रत्येकाचं जे भाषण ऐकलं त्याच्यासाठी मला म्हणजे खरंच आनंद झाला. आणि मी इटकर सरांचे आभार मानेल की त्यांनी असा आपल्याला सर्वांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जेणेकरून आपल्याला त्याचा लाभ घेता येतोय. नारायण सुर्वे साहेबांबद्दल बोलायचं तर एक मला पहिली गोष्ट जी जाणवली की जगामध्ये चांगुलपणा अजूनही शिल्लक आहे. जगामध्ये चांगुलपणा अजूनही शिल्लक आहे. आपण भल्या माणसांचा सत्कार केला. म्हणजे तुम्ही पहा त्यांची सुरुवात कशी होती. ते अनाथ होते, फुटपाथवर होते आणि त्यांना कुणीतरी उचललं, सुर्वे साहेबांनी उचललं आणि त्यांना पालनपोषण केलं. याचा अर्थ काय की जगामध्ये जरी वाईट जरी असलं तरी त्यांच्या जन्मापासून कुणीतरी चांगली व्यक्ती भेटली त्यांना, त्याशिवाय माणूस पुढं जाऊ शकत नाही. आज पृथ्वीवर जे म्हणतात ना द्वंद्व आहे चांगला आणि वाईट याचं, तर चांगलेपणा पण पृथ्वीवर भरपूर आहे. आपण सगळे विचार करतो की प्रत्येक माणसात कधी चांगले गुण आहेत, वाईट गुण आहेत, पण चांगुलपणाचे गुण मायामध्ये जास्त आहेत. त्याच्यामुळं पृथ्वी एवढी व्यवस्थित चालू. म्हणजे जन्मापासूनच तुम्ही विचार करा, एक चांगला माणूस भेटला त्यांनी पालनपोषण केलं. आणि नारायण सुर्वे नंतर जाऊन एक मोठे महाराष्ट्राचे लाडके कवी बनले आणि एक मोठे लेखक साहित्यिक बनले. तर मिल कामगारांपासून त्यांनी जी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचं जे मनोगत त्यांनी मांडलेलं आहे ते कम्युनिझमकडे पण त्यांचा भरपूर झुकाव होता. तर माझी इच्छा होती, मी क्युबामध्ये 3 वर्ष काम केलं आहे. क्युबा हा कम्युनिस्ट देश आहे, पूर्णपणे कम्युनिस्ट देश. तर माझी इच्छा होती की जर माझी नारायण सुर्वे साहेबांबरोबर जर बोलणं झालं असतं तर मी माझे विचार किंवा मी जे क्युबामध्ये पाहिलं की मी त्यांच्यासमोर चांगली आम्ही चर्चा केली असती. आणि कसं कम्युनिझम आहे जगामध्ये, सोशलिझम आहे, कॅपिटलिझम आहे, याच्यावर आपण एक चांगली चर्चा करता आली असती. ते मला भाग्य ते भेटलं नाही. पण नंतर जसं त्यांचं मार्क्स नावावर कविता आहे तर मला एक आठवलं की बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं आहे की बुद्ध अँड मार्क्स. तर बाबासाहेबांनी त्यावेळीच एक विचार केला होता बुद्धामध्ये आणि मार्क्समध्ये काय फरक आहे. तर तो पण एक विचार प्रवाह नारायण सुर्वे यांच्यामध्ये होता. मार्क्सिझमकडे ते झुकलेले होते. आणि मला असा एक खेद वाटतो की त्यांची माझी भेट झाली असती तर एक फार मला आनंद झाला असता. कारण मला लहानपणीपासून फार लोक विचारायचे, नारायण सुर्वे तुमच्याकडून नातेवाईक आहेत का? मला आठवतं आहे की नारायण सुर्वे तुमचे नातेवाईक आहेत. मी म्हणतो नारायण सुर्वे माझे नातेवाईक नाही आहेत, पण ऐकून बरं वाटायचं की एका मोठ्या माणसाबरोबर आपली तुलना होत आहे. तर त्याच्यामुळं फार चांगलं. तर सचिन इटकरांनी आता जसं सांगितलं की वंचितांचं, शोषितांचं, शेतकरी असू दे, कामगार असू दे, कष्टकरी असू दे, त्यांच्या भावना कविवर्य नारायण सुर्वे यांनी मांडलेल्या आहेत. आणि आपल्यापर्यंत ते आत्ता एक कवी वानखेडे आत्ता त्यांनी जे गाऊन पण एवढं मस्त आपल्यापुढं ते मांडलेलं, याचाच आपल्याला आनंद घेता आला. तर
एक त्यांचं जे पुस्तक आहे म्हणजे त्यांची जी लेखनशैली पण आहे नारायण सुर्वेंची, ती म्हणजे असं चेस्ट मराठी किंवा एकदम शुद्ध मराठीतली नाही आहे. म्हणजे सामान्यातलं जे मराठीतला जे भाव आहेत ते पण ते मांडतात. तसं त्याला रशियाचे पुष्किन असतील किंवा आपले संत तुकाराम पण असतील, म्हणजे सामान्यांच्या भाषांमध्ये नारायण सुर्वे आपल्याला सांगत आहेत लोकांच्या व्यथा कवितेतनं, आपल्या गद्यातून आणि पद्यातून. तर एक महत्त्वाचं आपल्याला त्यांनी सांगून गेलं. मला एक सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की त्यांची एक कविता आहे, ते फार त्यांना आवडायची आणि ते नेहमी वेगवेगळ्या फोरम्सवर म्हणायचे आणि मी पण ती कविता म्हणायचा प्रयत्न करणार आहे. पण ते कवितेतले माझ्या आवाजावर जाऊ नका, त्या बोलांवर जा, कारण त्यांना ती कविता एवढी आवडायची की वेगवेगळ्या साहित्य संमेलनात त्यांनी ही कविता म्हटलेली आहेत. आणि त्याच्यानंतर एक स्त्री मनाची भावना, जसं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की नारायण सुर्वे म्हणजे सामान्यांचं जसं दुःखाला त्यांनी सांगितलं की कुठली जात नाही पात नाही, म्हणजे स्त्रीची भावना असेल किंवा तिचे जे दुःख आहे ते कसं मांडत आहेत आणि सामाजिक व्यवस्था गरिबीची कशी आहे. ज्याच्याकडे गरिबीकडे 100 रुपयेच असतात, ज्या लोकांकडे कमी पैसे असतात, तर ते कसं खर्च करतात आणि घरात कसं वातावरण असतं, याचं एक बोलकं उदाहरण आहे या कवितेत. तर मी म्हणायचा ते प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे की नारायण सुर्वेंना ती आवडायची, ते आपल्याला पण आवडेल. असं पत्रात लिवा. त्या बाईचा नवरा दुबईमध्ये कामाला गेलेला आहे. ते नारायण सुर्वे म्हणतात की तो परभणीत नाही गेला, मुंबईत नाही गेला, कलकत्त्यात नाही गेला, तो दुबईला गेलेला आहे कामानिमित्त आणि तिथून त्याला काही आक्षेप घेतलेले आहेत. तर ती बाई असं लिहित त्याला तिच्या नवऱ्याला पत्रात लिहित आहे. असं पत्रात लिवा, तुम्ही सुखात समधी राहावा, असं पत्रात लिहा. कोण्या मेल्या तुम्हाला कळवलं, मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, पाणी आणायला जाऊ का नको, असं पत्रात लिहा. 100 रुपयांचा हिसाब मागता, मीच का एकनीला खाल्ले, म्हणजे 100 रुपये दिले त्याचा हिशोब, लाईटीचे 20 दिले, पाण्याचे 30 दिले, 25चे राशन आणले, दूधवाल्याचे 25 दिले, असं पत्रात लिहा. पहिल्यांदा आला रिकाम्या हाताने, फुकट गेली खेप, म्हणजे ते आले आणि काहीच आणलं नाही घरच्यांसाठी. बेबी झाली मोठी, तिला आवडते गाणे ऐकायला टेप, आम्ही सगळ्यांनी ऐकू का नको, असं पत्रात लिहा. बाळाला आला ताप आणि खोकला, प्रायव्हेटला घेऊन गेले, 100 रुपयांचे इंजेक्शन मारले, पाण्यातच पैसे गेले, त्याला जेजेला नेऊ का नको, असं पत्रात लिहा. नारी मुक्तीच्या भरतात सभा, मीटिंगला आम्ही जातो, तुझ्या बहिणीला मारतो नवरा, सगळ्या जणींना धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको, असं पत्रात लिहा. बेबीला आत्ताची शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते, आयाबायांनी शिकवायला पाहिजे, वस्तीच अख्खी बोलते, मी बी शिकायला जाऊ का नको, असं पत्रात लिहा. जेव्हापासून तुम्ही गेला परदेशी, माजले तिथे लफंगे, मिळून मिसळून राहायचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, समद्या वस्तीला समजावू का नको, असं पत्रात लिहा. कोण्या मेल्यानं तुम्हा कळविलं, मी ठुमकते रस्त्यावर, मीटिंगला जाते, मोर्चाला जाते, त्याविना कसं जगणार, या तुम्ही बी साथ द्यायला, असं पत्रात लिहा. म्हणजे बघा, मोर्चा वगैरे हे पण एक उत्पन्नाचा स्रोत आहे, हे पण ते दाखवून देत आहेत की म्हणजे किती बारकावे एका स्त्री मनाचे, गरिबीचे आणि सर्व समाजाचे व्यापत, म्हणजे डॉक्टरकीचे, म्हणजे गरिबीची झळ कशी पोचते हे या कवितेनं सामान्य भाषेत त्यांनी सांगून दिलेलं आहे. सचिन इटकर यांच्याबद्दल मला फार जेव्हा माझी भेट झाली तर त्यांच्याबद्दल मला नेहमीच कौतुक वाटतं. ते माझे एक स्फूर्तिस्थानासारखं काम करतात. एवढी पॉझिटिव्ह एनर्जी, नेहमी हसत चेहरा असतो त्यांचा. आणि ते काही नाहीत, म्हणजे जसं IT इंजिनियर आहेत, फार्माचा बिझनेस करतात, कलाक्षेत्राशी त्यांची जाण आहे. आणि हे सगळं असून पण मला एक वाटतं एक नियोजक म्हणून ते एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे पूर्ण देशामध्ये, की म्हणजे हॅसेल फ्री, म्हणजे कुठेही काही अडचण न येता कुठल्याही गोष्टीचं नियोजन करणे हे त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. ते अक्षरशः हिंदीतला अष्टपैलू व्यक्तिमत्वापेक्षा मला इथं हिंदीचा शब्द चांगला वाटतो, हरफन मौला, की ते हरफन मौला आहेत. कुठलंही काम म्हणजे ते एकदम जबरदस्त करतात. रयत शिक्षण संस्थेबाबत सांगायचं तर त्यांनी फार मोठं काम केलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी जे कार्य केलेलं आहे
कमवा आणि शिका ही योजना जी त्यांनी राबवलेली आहे, पूर्ण देशात म्हणा पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक चळवळ उभं केलेली आहे, शैक्षणिक चळवळ, जेणेकरून आपण आत्ता आकडे ऐकले की एवढ्या मोठ्या प्रमाणावर एका छोट्या बीजाचं एका वटवृक्षाच्या वरती काम झालेलं आहे. आणि जे बरेच गरिबीतून बहुजन समाजातील लोक आहेत ते रयत शिक्षणमध्ये मेजॉरिटीमध्ये शिकत आहेत, त्यांना एक शिकायची संधी मिळत आहे. आणि त्यांनी जो उपक्रम केलेला आहे की आता प्रत्येकाला नोकरी लागणार आहे जे त्यांच्या कॉलेजेसमधून शिकणार आहेत. जोपर्यंत एम्प्लॉयबिलिटी किंवा काम मिळणार नाही तोपर्यंत त्या शिक्षणाचा उपयोग नाही. माझं नेहमी असं मत असतं की आपला जो ग्रॅज्युएट आहे त्याला आपण काही विचारलं की तुला लाईटचा बल्ब बसवता येतो का, इलेक्ट्रिकचं काम करता येतं का, तो म्हणतो नाही मी ग्रॅज्युएट आहे. त्याला म्हणतो तुला नळ नीट करता येतो का, नाही मी ग्रॅज्युएट आहे. त्याला म्हणतो गाडी नीट करता येते का, नाही मी ग्रॅज्युएट आहे. तर ग्रॅज्युएट होऊन तो काहीच करत नाही. तर शेवटी माझं असं मत आहे की जेव्हा तो शिक्षण करतो, ज्यावेळेस 10वी 12वी नंतर त्याच्या आधीच त्याला आपण ट्रेनिंग दिली पाहिजे प्रत्येक कॉलेजेसमध्ये. माझं असं सजेशन असतं की जसं 10वी झाली, 10वीत तो प्रवेश केला, 11वीला गेला तर त्याला AC मेकॅनिकचं शिक्षण दिलं, आपण त्याला कार मेकॅनिकचं शिक्षण दिलं, म्हणजे जसा तो ग्रॅज्युएट झाला तो कामाला लागू शकतो. आज अशी स्थिती होत आहे की तो ग्रॅज्युएट होतो, जसं मी सांगितलं की काहीच करत नाही, पण तो मी ग्रॅज्युएट आहे आणि दुसरं काम करायला पण तो लाजतो. तर हे काम जर भारतात खरीच एम्प्लॉयबिलिटी आणायची असेल, आणि मला वाटतं की कला शाखेचा विद्यार्थी असू दे, कॉमर्सचा असू दे किंवा सायन्सचा असू दे, प्रत्येकाला एक वोकेशनल ट्रेनिंग 5 वर्ष जर दिली आपण 10वी ते 12वी आणि 3 वर्ष, तर निश्चितच एम्प्लॉयबिलिटीचा जो प्रश्न आहे तो मिटणार आहे. आज जे अध्यक्ष राहणार होते मधुकर भावे ते उपस्थित राहिले नाहीत. ते पण मला स्फूर्ती देतात नेहमी. त्यांच्याकडे पाहिलं की एवढं म्हणजे त्यांच्या विचारात प्रगल्भता असते आणि एनर्जी असते की काही विचारू नका. म्हणजे फार मी मिस करतो त्यांना या कार्यक्रमात. गणेश देवी सर जे लिंग्विस्टिक काम करतात, म्हणजे आता आपण ऐकलं की बऱ्याच भाषा लुप्त होत चालल्यात. तर मी आता मेक्सिकोमध्ये पोस्टिंग होती माझी, तिथं स्पॅनिश लोकांचं राज्य होतं लॅटिन अमेरिकेवर. जसं आपल्याकडे इंग्रज लोकांचं राज्य होतं तसं दक्षिण अमेरिका वगैरे भागावर स्पेन या देशाचं राज्य होतं. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आपल्या बऱ्याच भाषा जिवंत आहेत. मराठी असू दे, कुठली भाषा, जरी इंग्रजांचं एवढे वर्ष आपल्यावर राज्य राहिलं तर आपल्या भाषा जिवंत आहेत. पण ह्या जे दक्षिण अमेरिकनच्या संस्कृती होत्या, ॲझटेक असतील, इन्काज असतील, मायाज असतील, त्यांच्या भाषा पण लुप्त झालेल्या आहेत. म्हणजे फार कमी भाषा ज्यांच्या आहेत ना ते जागृत आहेत, म्हणजे जिवंत आहेत. ॲक्च्युली नावतुआल नावाची एक मेक्सिकोमध्ये भाषा आहे, फार कमी लोक बोलतात. म्हणजे ते जे इंडिजिनियस लोक असतात, म्हणजे तिथले मूळ निवासी, तिथले फारच क्वचित लोक ती भाषा बोलतात. तरी मला वाटतं की भारताच्या संस्कृतीचं एक यश आहे की आपली भाषा जिवंत आहे, एकदम समृद्ध आहे आपली प्रत्येक भाषा, आणि त्याच्यासाठी आपल्याला आनंद मानला पाहिजे. आणि त्या देशातल्या भाषा पण त्यांचे जे हेरिटेज आहे ते कसं जपता येईल, कारण ते शेवटी मानवाचं हेरिटेज आहे, याच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे. एक मला असं सांगायचं की सचिन इटकर जे आहे ते दूरदृष्टीचे माणूस आहे असं मला वाटतं. मागच्या वेळी जेव्हा शरद पवार साहेबांना पद्मभूषण मिळण्याच्या आधी त्यांनी आमंत्रित केलं होतं, त्यांनी मला पण, मी संस्कृती विभागाचा आता डायरेक्टर होण्याच्या आधीच निमंत्रित करून ठेवलेलं आहे. तर त्याच्यामुळं मला त्यांची ही पॉझिटिव्ह एनर्जी दाखवते की जेव्हा माणसामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याचं काम कधीच थांबत नाही. तर मी आता जे इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आहे तिकडे डायरेक्टर आहे. म्हणजे भारत आणि विदेश याच्यामधले जेवढे सांस्कृतिक संबंध आहेत त्याच्या वृद्धिंगत करण्यासाठी माझं काम आहे. आणि मला निश्चितच आपल्या महाराष्ट्रीय कला प्रसारणीची मदत लागेल आणि आपण जास्त अजून कला समृद्ध करू, इतर देशांबद्दल जास्त आपण रिलेशनशिप्स वाढवूया. आत्ता वैद्य साहेबांनी, डॉक्टर वैद्यांनी जे सांगितलं की जगामध्ये 4 आहेत, तर मला वाटतं जरी तो आपण क्लायमेट चेंजचा अँगलला तरी जगाच्या आपण किंवा भारताच्या 4C मध्ये ह्या समस्या मी मांडतो की जे हे 4C जे आहेत ना हे भारताला फार मागे खेचत आहे. म्हणजे कसं असतं, एखादी गाडी आपण 200च्या स्पीडनं पळवू शकतो पण ती गाडी आपण 20च्या स्पीडनं पळवतोय.
तर हे जे 3 सी आहेत, म्हणजे चौथा सीचा आपण क्लायमेट चेंजचा सोडला तर पहिला म्हणजे कास्टिझमचा सी जो आहे. कारण इथं प्रत्येकजण एक दुसऱ्यांना मागे खेचायचा प्रयत्न करतो जातीवादामुळे. तर तो एक जातीअंताची लढाई जो बाबासाहेबांनी मांडलेली आहे की ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये म्हटलेलं आहे की जोपर्यंत जात नष्ट होणार नाही तोपर्यंत भारत काय पुढं जाऊ शकणार नाही. ज्या गतीनं जायला पाहिजे, म्हणजे म्हटलं ना 200चा स्पीड आहे घेऊ शकतो, पण आपण 20च्या स्पीडनं चाललो आहे. दुसरा सी जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे करप्शनचा सी. कुठलाही तुम्ही काम घ्या, जसं राजीव गांधी म्हटले होते की 100 रुपये पाठवले तर फक्त 10 ते 15 रुपयेच पोचतात शेवटी तळागाळापर्यंत. तर करप्शन हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की जोपर्यंत नागरिकांनी स्वतः करप्शनला झिडकारणार नाहीत तोपर्यंत भारतातलं करप्शन काही संपणार नाही. कारण कसं असतं, कुठल्याही समाजाला जर पुढं जायचं असेल तर त्यानं तो त्याग केला पाहिजे. आता काय होतं, एखाद्या समजा पोलिसांकडे काम आलं कोणाचं तरी, तर 10 पैकी 7 लोक किंवा 100 पैकी 70 लोक बिन विचारताच त्याला पैसे देतात. तर तो मग पोलीस काय करतो, बाकीच्या 30 लोकांना मग तो त्रास देतो की यांना मला पैसे दिले नाही. पण त्या 70 लोकांनी पण त्याला जर पैसे दिले नाहीत स्वतःहून तर आपोआप करप्शनला कमी होऊन जाईल. कारण लोक मला म्हणतात की आम्हाला पैसे मागितले यांनी त्यांनी, म्हटलं तुम्ही दिले का? कुणाला 1 रुपया पण देण्याची गरज नाही. थोडा त्रास होईल समाजाला. आज जर तुम्ही तो त्रास सहन केला तरच तुम्हाला येणाऱ्या काळात फायदा होईल. तर त्यामुळे हा दुसरा सी जो करप्शनचा आहे तो पण फार आपण टाळला पाहिजे. तिसरा सी जो आहे आत्ता उच्चारल्याप्रमाणे कम्युनलिझमचा, की देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत ते लिव्हिंग इन हार्मनी राहिले पाहिजे, तरच जाऊन देश म्हणेल मी जी गती आहे ती आपण पाळू शकू. आणि शेवटी हा विचार केला पाहिजे, म्हणजे बऱ्याच लोकांना ते पटेल ना पटेल, की शेवटी देवानं सगळ्यांना समान निर्माण केलेलं आहे आणि धर्म आपण मानवाने बनवलेले आहेत. म्हणजे कुठलेही धर्म असेल ते आपण मानवनिर्मित आहेत. धर्म काय किंवा देव पण आपण मानवनिर्मित आहेत सगळे. आणि आपण त्या देवालाच आपण वेगवेगळ्या रूपात बांधत आहे त्या कम्युनलिझममुळं. आणि त्याच्यामुळं वेगवेगळे जे आपली जी परिस्थिती आहे ती आपल्याला मागं खेचत आहे. तुम्ही जगाच्या पटलावर पण पहा, मिडल ईस्टमध्ये पहा, वेगवेगळ्या देशांमध्ये पहा, या धर्मावरच वेगवेगळ्या लोकांच्या लढाया होत आहेत. तुम्ही अल जझीरा जर बघितलं तर ते लाईव्ह वॉरच असतं. म्हणजे गोळ्या झाड मारामारी सगळ्या धर्माच्या नावावर जे चाललेले आहेत. तर हा तिसरा सी कम्युनलिझमचा पण फार जबरदस्त प्रॉब्लेमवाला आहे. आणि चौथा सी जसं ते म्हणाले क्लायमेट चेंजचा, तो एक आपल्याला कितीही केलं तरी आपण जर आपलं तापमान वाढलं किंवा तापमान कमी झालं पृथ्वीचं तर आपण असं जगू शकणार नाही. तर या प्रसंगी मला वाटतं यांनी सचिन इटकरांनी मला बोलावलं, आपल्याशी संवाद साधायचा संधी दिली, याच्याबद्दल त्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण भारतातली तरुण पिढी आज उत्सुक झालेली आहे. तुमचे आमचे कानसुद्धा उत्सुक आहेत. आज डॉक्टर गणेश देवी काय बोलणार आहेत. त्यांच्या बोलण्याला एक महत्त्व आहे. एक आतला आवाज, जिवंत आवाज जो म्हणतो तो आज त्यांच्यामध्ये आहे. धर्मापासून वेगळा, जातीपासून वेगळा, फक्त माणसाचा विचार करणारा, इथल्या समतेचा विचार करणारा, निधर्मवादी माणूस म्हणून गणेश देवी सरांनी मांडलेले आजपर्यंतचे विचार महत्त्वाचे ठरलेले आहेत. या समारंभाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी या नात्याने डॉक्टर गणेश देवी सरांना विनंती करणार आहे आपले विचार मांडावेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करू. पुण्यातले रसिक, साहित्यप्रेमी आणि नारायण सुर्वेंच्या कवितेवर जीवापाड प्रेम करणारे सर्व, महाराष्ट्र साहित्य कला प्रसरणी सभेचे पदाधिकारी, त्यात सामील असलेले कार्यकर्ते, कालिदासांनी वनवासानंतर राम आणि सीता एकत्र आले, त्यांच्या संवादाचं वर्णन करताना संवाद रिपोर्ट करण्याच्या ऐवजी असं वाक्य लिहिलं आहे की रात्र संपली पण त्यांच्या गोष्टी संपल्या नाहीत. सुर्वेंच्या कवितेतली असं पण लिहा,
असं म्हणणारी स्त्री असंही म्हणाली असती, असंही लेवा म्हणाली असती की कोंबडं झाकलं तरी पहाट उजाडणारच. कालिदास आणि नारायण सुर्वेंच्यात हा फरक आहे. 8 वाजले त्याच्यामुळं रात्र संपली आहे आणि गोष्टी पण संपवणं जरूर आहे. ह्याचं भान ठेवून मी अगदी थोड्या शब्दात मला जे सांगायचं ते बोलतो. कुणी अशी शंकाही मनात आणू नये की आता 1 तास किंवा 1.5 तास जगाच्या सगळ्या समस्या कशा सोडवायच्या, त्याचा संपूर्ण इतिहास कसा आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडं काय काय उपाय आहेत वगैरे. कारण आजचा प्रसंग हा जगाच्या समस्या आणि त्याच्यावरचे उपाय ह्याच्यापेक्षा काही, हे सांगण्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारचा आहे. आणि हा प्रसंग असा आहे माझ्यासाठी, मला अनेक ठिकाणी वेगवेगळे अवॉर्ड्स मिळाली, पण आज हे पुरस्कार देताना ज्यांना पुरस्कार द्यायचा मला मान मिळाला त्यांना पुरस्कार देताना मला मिळालेल्या सगळ्या अवॉर्ड्सपेक्षा मोठा अवॉर्ड मला मिळाला असं मला वाटत आहे. नारायण सुर्वेंना मी 90च्या सुमाराला भेटलो. ते बडोद्याला यायचे केव्हा केव्हा आणि मी मुंबईला जायचो. आणि खरं सांगू का, हे बडोदा आत्ता गुजरातमध्ये, पण तिथल्या लोकांना मुंबई वेगळ्या राज्यात आहे असं कधी वाटलं नाही. मुंबई आणि गुजरात एकच आहे. अशी 60तरीची जी पिढी, म्हणजे गुजरातमधले गुलाम मोहम्मद शेख, भूपेन कक्कर, रावजी पटेल आणि आपल्याकडचे दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, ढसाळ, सुर्वे, यांना हे वेगळं पण कधी वाटत नव्हतं आणि मला वाटत नव्हतं. तर मी मुंबईला जायचो आणि ते यायचे. आणि बऱ्याच वेळेला त्यांना जवळून भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा अनुभव, ते माझ्या घरी आले होते, यायचे. उंच माणूस, एका शब्दात जर सांगायचं मराठी साहित्यात सुर्वेंचं स्थान काय, तर हा उंच लेखक होता, उंचीचा लेखक होता. बरेच लेखक लठ्ठ असतात, गोल असतात, गतिमान असतात, म्हणजे फार भरभर जात असतात, पण हा उंच माणूस होता. कारण डॉक्टर, तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात मला माहीत नाही, कार्डिओलॉजिस्ट आहात, मला माहीत नाही की मी अनसायंटिफिक विधान करतो आहे. काही माणसांची हृदय मुळातच मोठी असतात, ते सुर्वेंच्यात होतं. गुजरातीमध्ये आणि इंग्रजीमध्ये एक द्वैभाषिक सामायिक चालवायची लहर मला आली 80मध्ये. आणि त्यावेळेस भारतातली सगळ्यात उत्कृष्ट कविता कुठली, ती इंग्रजी आणि गुजरातीत न्यायची असं ठरलं. मग त्यात बंगालीतले काही चांगले कवी, मल्याळममधले आणि मराठीतले, आणि त्यात मराठीमध्ये प्रामुख्याने सुर्वेंचं नाव आलं. आणि मग आम्ही गुजरातीमध्ये त्यांच्या कविता अनुवादित केल्या. त्या करत असताना मी मुंबईत गेलो होतो, तेव्हा त्या अनुवादासंबंधी बोलताना सुर्वेंची एक गोष्ट मी त्यांच्याशी शेअर केली, ती आपल्याशी शेअर करतो. फ्रान्समध्ये एक महान नाटककार होऊन गेले, जॉन जेनेट नावाचे. द बाल्कनी, मेड्स, अशी त्यांची नाटकं प्रचंड प्रसिद्ध नाटकं आहेत. हा माणूस कुठं जन्मला आहे कोणाला माहीत नाही, कारण त्याच्या आईबापाचा पत्ता नाही. कुठल्या शाळेत शिकला आहे माहीत नाही, कारण कुठल्याही फॉर्मल शाळेमध्ये गेला नाही. त्याची सनद म्हणजे आयुष्यातनी दिलेली सनद होती. मी ज्या जेनेटची गोष्ट करतो, अनेक देशातून हा नोमॅडिक असल्यामुळे, म्हणजे भटका विमुक्त म्हणतात मराठीत, भटके असल्यामुळं युरोपमधल्या अनेक देशातून त्याला घालून देण्यात, त्याचा पासपोर्ट नव्हता. माणूस होता पण पासपोर्ट नव्हता सर. पासपोर्ट शिवायचा लेखक
पासपोर्ट शिवायचा लेखक. सगळीकडून फ्रान्समध्ये शेवटी तुरुंगात घालण्यात आल्यावर तिथल्या कैद्यांच्या बरोबर त्यांनी नाटक बसवायला सुरुवात केली आणि ते नाटक इतकं ख्यातमान बनलं. त्याला भेटायला जॉन पॉल सार्त्रनी ज्या जेनेटची फ्रेंच भाषेवरची कमांड बघून थक्क होऊन, कारण हिंदी कुणी बोलू शकतं पण फ्रेंच कुणी बोलू शकत नाहीत, ती शिकायलाच लागते अशी भाषा आहे. फ्रेंच भाषेवरची कमांड बघून, जेनेची कमांड बघून सार्त्र प्रभावित होऊन त्यांनी 600 पानाचा एक ग्रंथ लिहिला, जेनेट द सेंट अँड द मार्टियर. समाजाने ज्याला हुतात्मा बनवला, पण त्याच्या मोठ्या विशाल हृदयाने त्याला तो जन्मजात साधू, तुम्ही तुकाराम शब्द वापरला त्यांची. जॉन जेने हा फ्रान्सचा नारायण सुर्वे होता, पण आपल्या दुर्दैवाने मराठीत कुणी जॉन पॉल सार्त्र नाही आहे. त्यांची महानता समजून त्याच्याविषयी लिहिण्यासाठी आपल्याकडून कुणी योग्य समीक्षक नाही आहे. मग त्यांना कधी दलित कवी, त्यांना प्रोटेस्ट कवी, त्यांना कधी ग्रामीण कवी. हा ग्रामीणही नव्हता आणि यांनी नारायण सुर्वेनी ॲजिट-प्रॉप लेखन केलं. ॲजिटेशनसाठी प्रोपोगंडा करणारं लेखन केलं नाही. त्यांच्या लेखनातून ॲजिटेशन करण्याची ऊर्जा मिळायची. त्यांच्या लेखनातून विचार करून नंतर सामाजिक विश्लेषण करण्याची ऊर्जा मिळायची. पण केवळ प्रोपोगंडा करण्यासाठी लिहिलेली कविता यांची नव्हती. आर्थर केसलर लेखक आणि कवींचं वर्णन करताना 2 प्रकार करतात. एक असे की जे आपल्या टेबलावर बसलेत, मेजाच्या खाली, मेज मराठीत मेज शब्द आहे ना, तो मराठी शब्द नाहीच आहे मुळात, पण मराठी असं आपण समजतो. पण टेबल पण मराठी नाही, त्याच्यामुळे दोन्ही परदेशी शब्दातला टेबल हा शब्द मी आत्ता तात्पुरता वापरतो. लिखाणाच्या टेबलावर बसल्यावर कवी टेबलाच्या खाली गरम पाण्याची बकेट ठेवतो, त्यात पाय सोडतो आणि मग त्याला स्फूर्ती येते आणि लिहितो. आणि दुसऱ्या प्रकारचा कवी जो टेबलाच्या बाजूला असलेल्या भिंतीची खिडकी उघडतो आणि वाकून बाहेर बघतो, पण त्याच्यामुळे त्या बादलीतले पाय वर येतात ना वाकून बघितल्यावर, आणि मग लिहितो. म्हणजे आतलं का बाहेरचं, आतलं लिहिणारा कवी आणि बाहेरचं लिहिणारा कवी. हे नारायण सुर्वे यांच्यात आतलं आणि बाहेरचं असे 2 हिस्सेच नव्हते. त्यांच्यात आभाळ आणि ती बादलीतलं पाणी हे 2 वेगळे नव्हते, एकच जीवन होतं. अरविंद घोषांनी सावित्री महाकाव्य लिहिलं. त्यात काही संवाद आहे. एक संवाद असा आहे, सावित्री आणि सत्यवान भेटतात आणि मग सत्यवान सावित्रीला म्हणतो, म्हणजे मगाशी तुम्ही कविता म्हणजे कोण, मग ती आपलीच असं सारखं सांगितलं तर डाऊट येतो. तर ते सावित्री सत्यवान म्हणजे अगदी हे ना प्रोटोटाईपच, आपलीचा प्रोटोटाईप सावित्री म्हणजे. तर सत्यवान म्हणतो की तुला भेटायच्या आधी मी आकाशाकडे बघायचो तर जमीन विसरायचो, आणि जमिनीकडे बघायला लागलो तर आकाश माझ्या डोळ्या अडवायचं. सुर्वेंच्या कवितेमध्ये आपण म्हणतो की जमिनीतनं शब्द घेतलेत, जमिनीतनं आलेला कवी. सुर्वेंची कविता डिक्शनरीतनं तर आलेली नाहीच, हे सगळे ती जमिनीतनं पण आलेली नाही आहे, ती घामातनं आलेली कविता आहे. आणि या जमीन आणि आकाशाच्या द्वंद्वाच्या मधी लोंबकळणारे कवी
एक तर तिकडं हात लावला तर हाय जंप होती आणि मग सुर्वेंच्याशी बोलताना आणि त्यांची कविता वाचताना मला नेहमी असं वाटलं की या माणसाचे पाय तर जमिनीवर आहेतच आणि हातही आकाशाला टेकलेत, पण त्या आकाशच त्यांच्या हातावर तोलून धरलेलं आहे. कारण यांच्या कवितेत वेदना होती पण आशा पण होती. वेदना माणसाला उखडून टाकणारी नव्हती, व्याकुळ करणारी होती, पण यातून आयुष्याविषयीची एक हमी त्यांच्या शब्दात होती. ही जी स्त्री आहे तुम्ही वाचलेल्या कवितेतली, तिचं जे स्त्रीत्व आहे, एक तुम्ही मगाशी उत्तरं देत होता ना, त्याच्यासंबंधी मला काहीतरी म्हणायचं आहे तुमच्या परमिशननी. अँटनी आणि क्लिओपात्रा सीझरविषयी फार क्रिटिकल बोलत असतात आणि सीझरला ही क्लिओपात्रा ही इजिप्तमधली बाई आणि हा इकडं रोमचा राजा. रोमन एम्पररला इजिप्तमधली बाई. तर सीझरचं वाक्य असं आहे की ज्या देशात बायका इतकं चांगल्या बोलतात त्या देशाचा पराभव करणं कुणालाही शक्य नाही आहे. तुम्ही बोलत असताना मला सतत ते सीझर काय म्हणाला असतात. तर मी अशासाठी सांगतोय, शेक्सपियर तर इंग्लंडमध्ये होऊन गेला आणि बरेच वर्ष झाली शेक्सपियरला होऊन, पण आपल्या काळामध्ये अभिव्यक्तीला स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आली आहे, डॉक्टर साहेबांनी सांगितलं. पण ज्या देशातल्या स्त्रिया इतकी चांगली अभिव्यक्ती करू शकतात त्या देशातल्या कुठल्याही सीझरला अभिव्यक्तीवर गदा आणणं ह्या जन्मी नाहीच पण 100 जन्मी शक्य होणार नाही. काही वर्षापूर्वी मी एक लेख लिहिण्याच्या निमित्ताने गुजरात विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्था यांचा तौलनिक अभ्यास करायचं ठरवलं. आता मला असे वेगवेगळे जरूर नसणारे उद्योग करण्याची आवड आहे, म्हणून मी माझा विषय साहित्य. सर, एक गोष्ट इथं सांगण्यासारखी आणि जरूर टाळ्या वाजवण्यासारखी आहे. भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, त्याच्या 2 वर्ष नंतर गांधींनी गुजरात विद्यापीठची स्थापना केली. त्याच कारणासाठी 2 वर्ष हे पुढं होते गांधींच्या. आणि ज्या वेळेस ह्यात मी तुलना करत नाही आहे, महाराष्ट्रासाठी काहीतरी विचार करण्याची वेळ आहे म्हणून ही गोष्ट नमूद करतो मी. ज्या वेळेस 1936मध्ये गांधींच्या गुजरात विद्यापीठात किती ग्रॅज्युएट झाले वगैरे असा विषय निघाला होता, त्यावेळेस रयत शिक्षण संस्थेमधले विद्यार्थी आणि त्यात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आई वडील ऑलरेडी भाऊरावांना माऊली म्हणायची, आई म्हणायची, महाराष्ट्राची आई होते ते. आज उद्योगधंदे नाही आहेत आणि जे होते तेही कोलमडून चाललेले आहेत. कारण एखाद्या 2 पायावर चालणाऱ्याचा 1 पाय काढून घेतला तर लंगडतच चालणार ना. शब्दसुद्धा एक करन्सी असती आणि शब्द जर मागं खेचून घेतले, समजा ती करन्सी मागं खेचून घेतली तर कविता निर्माण होत नाहीत. तर अशा वेळेस भारतामध्ये आता 65 कोटी 35 वर्षाखालच्या वयाचे तरुण आहेत 130 कोटी लोकसंख्येपैकी. भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येपेक्षा आत्ता 4 किंवा 3 कोटींनीच कमी आहे आणि येत्या 10 वर्षामध्ये ती चीनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असेल.
जगातल्या येत्या 10 वर्षांमध्ये जगातल्या दर 15 व्यक्तीपैकी 1 जण भारतीय तरुण असेल. त्याच्या शिक्षणाची व्यवस्था नाही आहे. ओरिसामध्ये दर 11 मुली शिकतात, तिथं 44 मुलं शिकतात. 33 मुलींना शिक्षण मिळत नाही. ओरिसाची गोष्ट सांगतो मी. दुसऱ्या राज्यांची जर अशीच आकडेवारी आहे. महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणात शिक्षणाची जागा समाजात मध्यवर्ती आहे आणि त्याच्यामध्ये रयतचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते केवळ ऐतिहासिक नाही आहे, केवळ पश्चिम महाराष्ट्रात भौगोलिक वैचारिक कॉन्ट्रीब्युशन आहे. कारण फक्त संस्था काढून शिक्षण, ती संस्था, ह्या संस्था खेड्यापाड्यांच्या समाजात आतपर्यंत जाऊन त्या समाजाशी जर ऑर्गॅनिक नातं काही निर्माण करू शकत असतील तरच त्या संस्था शैक्षणिक संस्था बनतात. कारण ज्ञान आणि शिक्षण हे संस्थेमध्ये चाललेलं ट्रान्झॅक्शन नसतं, समाजाच्या डोक्यामध्ये चाललेलं ट्रान्झॅक्शन असतं. आणि रयत शिक्षण संस्था ही फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात शिक्षणाची ओरिसा किंवा बिहारपेक्षा जी चांगली स्थिती आहे त्याच्यासाठी त्याचं श्रेय रयतकडे जातं. आणि आपण ज्या रीतीने ह्या सगळ्या संस्थांना पुढं घेऊन चाललात, मला वाटते की याच्यासाठी खरं तर रयत नावाची UGC असायला पाहिजे होती. केवळ विद्यापीठ नाही, पण एक स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये तरुणांनी, शिक्षकांनी आणि संस्थांनी महाराष्ट्र सरकारकडं एक डिमांड करायला पाहिजे की महाराष्ट्रात आत्ता विद्यापीठांची जी वीण आहे, जी वीव आहे, काही प्रायव्हेट, काही सरकारी, काही निमसरकारी, काही बिनसरकारी, काही म्हणजे काळा नाणं आणि व्हाईट मनी आणि ब्लॅक मनी, तसं काही काळं शिक्षणवाल्या संस्था, काही ट्युशनच्या इंडस्ट्रीज. महाराष्ट्रात 3 लाखापासून 93 लाखापर्यंत डोनेशन्स घेणाऱ्या वेगवेगळ्या नामी संस्था पण आहेत. ह्या सगळ्यांना एक रेग्युलेटरी मेकॅनिझममध्ये आणण्यासाठी महाराष्ट्रात अशा प्रकारचं हायर एज्युकेशन काउन्सिल असायला पाहिजे. भाऊराव जर त्यावेळेस पुढचा काळ बघून पाऊल टाकू शकत असतील तर 2017मध्ये महाराष्ट्राची सरकार, म्हणजे मी फक्त 17मधलं सरकार म्हणत नाही आहे, 7मधलं म्हणायचं असलं तर म्हणा, 27मधलं म्हणायचं असलं तर म्हणा, कारण माझं मतदार यादीत नाव महाराष्ट्रात नाही आहे, तुमचं आहे. त्याच्यामुळं कुठलं सरकार तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला लकलाभ. माझं नाव कर्नाटकात आहे, गुजरातमध्ये आहे, आणि कर्नाटकात एक आहे, गुजरातमध्ये, म्हणजे मला दोन्ही सरकारांचा पूर्ण लाभ मिळतो, काळजी करू नका. पण महाराष्ट्रात रेग्युलेटरी मेकॅनिझम एज्युकेशनसाठी, आणि तो जर नसेल तर महाराष्ट्राच्या विकासाला नक्की खीळ बसेल. कारण शिक्षण व्यवस्था संपूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. ज्या देशामधल्या शिक्षण मंत्र्याला डिग्री नसती त्या देशाच्या शिक्षणाला काही भविष्य नाही आहे. इट्स अ शेम. पुण्यामध्ये उभं राहून मी हे म्हणतोय, म्हणजे अजूनच इट्स रिअल शेम. 65 कोटी तरुणांचा प्रश्न अशा रीतीने जर लटकवत ठेवला तर पुढच्या काळात येणारा सामाजिक उद्रेक कोण कंटेन करेल? त्यात सर फक्त 3 किंवा 4 C नाही, पण जगातल्या सगळ्या डिक्शनरीमधल्या सगळ्या C's आणून लावल्या तरी त्या अपुऱ्या पडतील, असा समाज निर्माण होईल आपल्या पुढं. देअरफॉर आज मला प्रोफेसर पाटील साहेबांना पुरस्कार देताना मला असं वाटलं की मी म्हातारा होत चाललेला माणूस एक भविष्यकाळाची आशा जागून जाणाऱ्या माणसाचा हाताला स्पर्श होण्याची संधी. इतिहास हा भविष्याला फार उपयोगी म्हणून माहीत असायला पाहिजे.
आणि हा माहीत असायला पाहिजे, ज्या महाराष्ट्राने आम्ही वैचारिक आहोत, आम्ही प्रगतिशील आहोत. प्रगतिशील म्हणजे मी लेफ्टिस्ट मार्क्सिस्ट वगैरे म्हणत नाही, सो इट्स ऑल ओल्ड हॅट. पण महाराष्ट्राने सावित्रीबाई फुले, आपल्या काळाच्या पलीकडे जाणाऱ्या, दगड लोकांनी फेकले, निंदा नालस्ती केली, येशू ख्रिस्ताच्या हाताला जे खिळे ठोकले होते ना ते, आणि सावित्रीबाई फुलेला मारलेले दगड, यात काही फरक नव्हता. जमाना वेगळा होता, जमाना वेगळा. अशा महाराष्ट्रामध्ये आत्ता जर नवीन प्रकारची वैचारिकता, नवीन प्रकारची प्रगतिशीलता पुन्हा निर्माण झाली नाही तर महाराष्ट्राचा इतिहास एक उज्ज्वल कालातून आला आणि एका जागी स्थिर झाला असंच म्हणायला लागेल. मला वाटते की नवीन प्रश्न विचारणं, नव्या रीतीने प्रश्न विचारणं, नव्या रीतीने त्या प्रश्नांची उत्तरं शोधणं, आणि हे काम साहित्याच्या माध्यमामध्ये नारायण सुर्वेंनी फार उत्तम रीतीने केलं आहे. कारण त्यांनी कुठल्याही प्रकारची साहित्यिक जात स्वीकारली नाही, कुठल्याही प्रकारचा साहित्यिक धर्म स्वीकारला नाही. त्यांनी मी साहित्याचं, गुजरातीमध्ये वाडा म्हणतात, वाडा म्हणजे आपला टिळकवाडा, केसरीवाडा, फुलेवाडा असं नाही. वाडा म्हणजे गल्ली किंवा एक एरिया. हा साहित्यिक खुल्या मनाचा होता, जीवनाला समोर बघत होता आणि घामातून परिश्रमातून शब्द शोधत होता. कविता आणि गद्य यातला एक फरक आहे की गद्य जे असतं ते मेंदूच्या डाव्या भागामध्ये ॲनलाइज होतं आणि कविता जी असती ते मेंदूच्या उजव्या भागामध्ये ॲनलाइज होती. आणि ती जी उजव्या भागामध्ये ॲनलाइज होती ती अनेक शतकं जिवंत राहते. ग्रीक संस्कृती गेली आणि फक्त होमरचं नाव शिल्लक आहे. संपूर्ण रोमन एम्पायर उडून गेलं, बुडून गेलं, पण डांटेचं नाव शिल्लक आहे. मराठी भाषा ही अशा तुकाराम, कोलटकर, ढसाळ, नारायण सुर्वे यांच्यामुळं राहणार आहे. ही काय इथले रस्ते किती आहेत आणि फ्लायओव्हर्स मराठीमध्ये किती झाले त्याला नाव मराठी होतं ह्याच्यामुळं नाही राहणार. ते फ्लायओव्हर्स जातील, मॉल्स, पण सुर्वे कायमचे राहतील. आपण सुर्वेंची स्मृती जपून ठेवण्यासाठी आणि सुर्वेंच्याच प्रकाराने काम तुम्ही जी नावं पण दिली आहेत ना, स्नेहबंध, सुर्वे काय करत, स्नेहबंध निर्माण करत. ते वैमनस्य निर्माण करणारा कवी नव्हता, स्नेहबंध निर्माण करणारा कवी होता. भला माणूस, सुर्वेसारखा भला माणूस अजून कुठे मिळणार जगामध्ये. तर तुम्ही त्यांची स्मृती जपून ठेवायची, त्याला दरवर्षी ह्या पुरस्काराच्या निमित्ताने उजाळा द्यायची जी एक प्रथा सुरू ठेवली आहे त्याच्याविषयी, त्यासाठी तुमचं अभिनंदन करावं तितकं थोडंच आहे. आणि मी टाळी चुकीच्या जागी पडली. आणि मी भारतीय भाषातल्या सगळ्या साहित्यांच्या तर्फे त्यासाठी तुमचं अभिनंदन करतो. कारण सुर्वे मराठी कवी नव्हता, भारतीय कवी होते. मी ज्यांच्या हातावर आभाळसुद्धा टेकून उभं राहतं असे लेख, एक महाश्वेता देवी, एक नारायण सुर्वे. अजून काय बोलू, रात्र गेली. हां, एक सांगतो की करप्शनचा मुद्दा जो आहे त्याला मी पूर्ण सपोर्ट देतो, पण त्याचबरोबर माझे अनेक चांगले मित्र पोलीस अधिकारी फार प्रामाणिक आहेत. त्यांना वगळून तुम्ही उदाहरण द्या. थँक्यू. डॉक्टर संदीप सांगळे, संस्थेचे मुख्य समन्वयक, आभार मानतील. मित्रो, अतिशय थोडक्यात या ठिकाणी आभार मानण्यासाठी मी उभा आहे. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभा या सभेच्या वतीने आयोजित केलेल्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कृती समारंभाच्या निमित्तानं आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्तानं या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषातज्ञ, ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री डॉक्टर गणेश देवी सरांनी
या ठिकाणी वेळात वेळ काढून आपले बहुमोल मार्गदर्शन विचार या ठिकाणी व्यक्त केले, त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संचालक माननीय श्री अतुल गोतुसुर्वे सर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी बहुमोल विचारधन या ठिकाणी आपल्याला दिलं, त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. त्यानंतर ज्यांचा संस्थेच्या वतीनं कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने दिले जाणारे सर्व पुरस्कार, त्या पुरस्कारार्थीमध्ये रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय अनिल पाटील सर, डॉक्टर अभिजित वैद्य सर, कविवर्य सुधाकर गायधनी सर, पिंपरी चिंचवडच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनीताराजे पवार, नितीन शिंदे, आणि जे विशेष पुरस्कार या ठिकाणी दिले गेले विशेष सन्मान त्याच्यामध्ये बाळासाहेब वानखेडे, आशुतोष गाडेकर या सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्यांच्या भावी वाटचालीला या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले विविध मान्यवर या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये रयत परिवारातील आमच्या पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे सर, हडपसरच्या एच एम जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद बरुंगले सर, शिरवळच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब गायकवाड सर, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे माजी ऑडिटर डोंगरे सर, इन्स्पेक्टर चंद्रकांत जाधव हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य कला प्रसारण सभेच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी विविध मान्यवर या सभागृहात उपस्थित, त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन खान सर आहेत, आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आदरणीय प्रकाश पायगुडे सर या ठिकाणी आहेत, कार्यवाह या ठिकाणी विदा पिंगळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं ऋण या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रकाशक अरुणजी जाखडे सर, अनिरुद्ध कुलकर्णी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पदाधिकारी माननीय सदाफुले सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं ऋण या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर पुण्याच्या तुरुंग विभागाचे प्रमुख अधीक्षक असलेले माननीय विठ्ठल जाधव साहेब. सर एक मिनिट. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा सर इथं आले तसं कळले, मला दिसले नाहीत, त्यांना समोर येण्याची विनंती करतो. खूप मोठं काम आहेत समोर आहेत. बाही वैद्यांच्या बरोबर त्यांनी केलेलं काम फार मोलाचं आहे. सचिन इटकर सरांना विनंती करतो पुढे जाऊन आपण त्यांचा सन्मान करावा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जोशी आदिनाथ साळवे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर वर्ड्सवर्थ पब्लिकेशनचे मंदारजी उदार, त्याचबरोबर आदरणीय पाटील साहेब, सन्माननीय सर्व व्यासपीठ या सर्वांचं संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सभागृहात उपस्थित असलेल्या कळत नकळत ज्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं सर्वांचा आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.